एनिवे हे थोडासा कॅमेरा ॲडजस्ट करत बसलो त्याच्यात वेळ गेला. आपण लगेच मीटिंग झाला. मला जरा फीडबॅक द्या आवाज आणि हे सगळं व्यवस्थित येते की नाही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतंय की नाही? तर समोरचा कॅमेरा परत खाली गेला. एनिवे ठीक आहे ह्या याच्यावरनं आपलं काम होतच आहे. काही प्रॉब्लेम नाही. मला जरा फीडबॅक द्या प्लीज. आवाज ओके? ठीक आहे, ठीक आहे. चालू करू लगेच. मग काय फार वेळ लागणार नाही आपल्याला. अ, आजची आपली सेशन 12 आणि केस स्टडी आपण 7 बघत होतो. बाकीच्यांनी काही हालचाल केली नाही. ठीक आहे. आता असंच होणार आहे गृहीत धरू आपण. मागच्या वेळेला मी तुम्हाला ही केस स्टडी दिली होती, की मेडिक्लेम म्हणजे आरोग्य विमा ज्याला आपण म्हणत होतो. त्याचा क्लेम केलेला होता आणि तो मंजूर होईल का असा प्रश्न जातकाने विचारला. 26 डिसेंबर 2018 सकाळी 11:04 आणि काय 12 सेकंद आणि नाशिक हे आपलं गाव. आता त्याच्यावर थोडीशी बॅकग्राऊंड आता मेडिकल विमा म्हणजे काय असतं हे साधारण तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे. ते काय मी आता परत विस्तारानं सांगत नाही. जातकाचं असं झालं की त्याचा मेडिक्लेम होता, इन्शुरन्स होता आणि मोठं ट्रीटमेंट घ्यावी लागली आणि ती ट्रीटमेंट अशा ठिकाणी घ्यायला लागली की ते हॉस्पिटल होतं ते ह्या मेडिकलवाल्याबरोबर टायअप असतो ना त्याला कॅशलेस फॅसिलिटी म्हणतात. तर असं काही तिथं नव्हतं. त्यामुळं काय झालं की त्याला सगळे पैसे स्वतःच्या खिशातून द्यावे लागले. हॉस्पिटलवाले म्हणाले, "आम्ही तुम्हाला सगळी डॉक्युमेंट देतो व्यवस्थित. काय इन्शुरन्स कंपनीला जे लागतं ते सगळं आम्ही तुम्हाला पुरवतो आणि तुम्ही ते सबमिट करा. तुम्हाला क्लेम मिळेल. काही अडचण आली तर आम्ही आहोतच खुलासा वगैरे द्यायला." त्याप्रमाणे त्याने सगळं ते डॉक्युमेंट घेतले हॉस्पिटलकडनं आणि त्या विमा कंपनीला सबमिट केले. सामान्यतः सगळं जर व्यवस्थित असेल तर विमा कंपनी त्यांची काय प्रोसिजर असते 8 दिवस, 15 दिवस अगदी डोक्यावरनं पाणी म्हणजे महिनाभर तुमचा क्लेम हा सेटल होतो आणि तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात. ही एक सामान्य जवळ-जवळ 90-95% बाबतीत हे असं तुम्हाला बघायला मिळेल. जर रक्कम मोठी असेल किंवा ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले ते जर असं काय म्हणतात, काही हॉस्पिटल अशी असतात, की संशयास्पद म्हणू शकतो आपण थोडीशी हेराफेरी होत असते तिथं. विमा कंपन्याने ते माहीत असतं. त्यामुळे मग जरा जास्त डीप इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. प्रत्येक बिल, प्रत्येक एंट्री म्हणजे बाबा बँडेजला 300 लावले, खरोखर 300 केलं का? अमुक का? असं बरंच त्यांचं चाललेलं असतं. या व्यक्तीचं असं झालं, की तो सगळा क्लेम त्यानं सादर करून देखील, थोडी वाट बघून देखील त्याला पैसे मिळाले नाहीत. आता इथे एक लक्षात ठेवा, माणसं ज्योतिषाकडं पैसे देऊन फुकट काढणार असेल तर गोष्ट वेगळी. पण जो ज्योतिषी पैसे घेतो, काय 800, 1200, 1000, 2000 काय असतील ते त्याचे, ते देऊन हा प्रश्न का विचारतील? जर सहजासहजी शक्य असेल तर. जेव्हा माणसं ज्योतिषाकडे येतात ना, तेव्हा बऱ्याच वेळेला अल्मोस्ट 80% केसेसमध्ये सगळे प्रयत्न त्यांचे झालेले असतात. अशी पाठ भिंतीला लागली म्हणतो तसं झालेलं असतं त्यांचं. आणि मग ते ज्योतिषाकडे एखादा हे एक करून बघू, ह्यांना एक विचारून बघू म्हणून आलेले असतात. काल क्लेम मी दिला विमा कंपनीकडे आणि लगेच दुसऱ्या दिवशी ज्योतिषाच्या दारात जाऊन उभं राहिलो. असं होत नाही. लग्नाच्या बाबतीत देखील लग्नाचं वय झाल्यानंतर लोकं प्रयत्न करायला सुरुवात करतात. लोकांना सांगतात, "ही आमची मुलगी, मुलगा लग्नाचा आहे. बरे सगळं आमच्या अपेक्षा अशा आहेत." वधूवर सूचक मंडळाचं सध्या काय म्हणजे ते जवळ अपरिहार्य बाब झालेली आहे. त्यामुळे तिथं पहिल्यांदा नाव नोंदणी केली जाते. काही प्रपोजल्स बघणं, काय कांद्या पोह्याचा कार्यक्रम हे सगळं केलं जातं. पण पत्रिकाच पटत नाही, अमुकच होत नाही, होकारच येत नाही, काही क्लिकच होत नाही. असं करत जेव्हा 2-3 वर्ष जातात, तेव्हा मग काळजीचं वातावरण निर्माण होतं आणि मग ज्योतिषाच्याकडं हा प्रश्न घेऊन लोकं येतात. म्हणजे बरंच तुंबलेलं असतं प्रकरण लक्षात ठेवा. सहजासहजी ज्याला नोकरी नाही आहे, तो पहिल्यांदा रीतसर जाहिरात बघ, इकडे अर्ज कर, ह्याला सांग, इकडे वशिला लावता येतो का बघ, हे सगळं तो करत असतो. आणि त्याच्यातनं देखील त्याला यश जेव्हा मिळत नाही, तेव्हा मग एकदा विचारून तर बघू ज्योतिषाला काय आहे का? आता अशी काही लोकं असतात, की उठसूट ज्योतिषाकडे जातात, हाही एक भाग आहे. म्हणजे माझ्याकडे एक सरकारी अधिकारी आले ते. माझं पेन्शनचं काम कधी होईल? पेन्शन कधी चालू होईल? हे विचारायला आले ते. मग विचारलं, "तुम्ही केव्हा ऑफिशियली केव्हा रिटायर झाला? तुमचा शेवटचा दिवस केव्हा होता?" तर म्हटलं, "मागच्या आठवड्यात." आता तुम्ही सांगा, मागच्या आठवड्यात जो माणूस रिटायर झालेला आहे, त्याचं पेन्शनचं काम व्हायला किमान एक 2-3 महिने तरी लागतात की नाही? ती प्रोसिजर आहे हो सरकारची. पेन्शन द्यायची आहे तुम्हाला. आयुष्यभराची जबाबदारी घेतलेली आहे ती. पुढची 50 वर्ष काय असेल 30 वर्ष पेन्शन द्यायची आहे तुम्हाला. त्यामध्ये सगळे कागदपत्राचे गोळा होतील.
तो माणूस वेगळ्या ठिकाणी काम केलेलं असेल, वेगळ्या डिपार्टमेंटला काम केलेलं असेल, वेगळ्या गावातनं काम केलं असेल, सगळ्या ठिकाणून माहिती येते. सर्व्हिसमध्ये सेंट्रलाइज कुठेतरी मुंबईला आपल्या सचिवालयात एक विभाग असेल पेन्शनचा, तिथं ते सगळं गोळा होईल. तिथं काही ती एकाच माणसाची केस चालू असेल का? तिथं अजून दिवसाला 100 असे अर्ज आणि फाईली येऊन दाखल होत असतील. त्यामुळे तुम्ही त्या क्यूमध्ये असणार आहे. वेळ लागणार त्याला. तिथं पैसे खाणे वगैरे हा प्रकारही चाललेला असतो. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकाराला कितीही आयडियल तुमची केस असली, ओपन अँड शट म्हणतात तशी, तरी देखील एक 2-3 महिन्याचा कालावधी लागतो. जो रिझनेबल आहे असं माझं मत आहे. म्हणजे त्यामुळे तेवढा वेळ बघून एक झाले, 6 महिने झाले, अजूनही पेन्शन चालू होत नाही. असं जेव्हा होईल त्यावेळेला तुम्ही ज्योतिषाकडे जाणं आवश्यक आहे. म्हणजे योग्य आहे. आवश्यक म्हणजे हे योग्य आहे किंवा बरोबर किंवा संयुक्तिक म्हणू आपण, तसं आहे असं पण म्हणू शकतो. परंतु काल मागच्या आठवड्यात रिटायर झाले आणि पुढच्या आठवड्यात लगेच येऊन विचारतोय, हे जरा जास्त होतं, अति होतं असं मी म्हणेन. इथे या बाबतीत तसं झालं नव्हतं. कारण ज्या अर्थी जातक आपल्याकडे हा प्रश्न घेऊन आलेला आहे आणि जुनी केस आहे, त्या अर्थी त्यात बरीच भानगड आहे, बऱ्याच कॉम्प्लिकेशन्स आहेत. हे ईझी नाही आहे. एवढं आपल्या लक्षात आहे. म्हणजे हे तारतम्यानं आपण ओळखायचं किंवा डायरेक्टली अपफ्रंट तुम्ही विचारू शकता क्लायंटला, व मेडिक्लेम म्हणताय तुम्ही केव्हा क्लेम सबमिट केलात? आधी तुम्ही मुळात पहिला आजारी केव्हा पडलात? ट्रीटमेंट कधी घेतलीत? आपल्याला काही फार तपशिलात जायचं नाही. आपण काही डॉक्टर नाही आहे किंवा इन्व्हेस्टिगेटर नाही आहे किंवा पोलीस पण नाही आहे. त्यामुळे आपण फार खोलात जाऊन जातकाला अडचणीत टाकू शकेल असे प्रश्न इथे विचारायचे नसतात. इट इज नॉट एक्सपेक्टेड दिस लेव्हल. आपण फक्त एवढंच विचारायचं की बाबा रे, अर्ज करून किती दिवस झाले? जसं मागचे सरकारी अधिकारी सांगितलं, 8व्या दिवशी तो मला येऊन विचारतोय माझी पेन्शन कधी होईल. तशी केस आहे का? असेल तर त्याला परत पाठवा. अरे थांब जरा, त्याला वेळ लागतो थोडासा. आणि मग त्यानंतर जर समजा नाही झालं तर बघू आपण. मग त्यावेळेला ये तू. परंतु इथं आपल्याला कशामुळं वेळ लागला हेही हुडकून काढायचं नाही. हे लक्षात ठेवा. आपण पोलीस नाही आहे. आपण इन्व्हेस्टिगेटर नाही आहे. का झालं? का अडकलं काम? ह्याचं उत्तर ज्योतिषशास्त्र नाही खरंच देऊ शकणार बरं का. म्हणजे जरी प्रयत्न केला, ह्याचा सब बघ, त्याचा सब बघ, तरी त्याचं उत्तर नाही मिळणार. आपल्याला फक्त फायनल आउटकम बघायचं आहे. जातकाचा विम्याचा अर्ज त्या विमा कंपनीकडे दाखल आहे. त्याला बराच वेळ झालेला आहे. रिझनेबल टाईमच्या पलीकडं गेलेला आहे. गुंतागुंत आहे हे दिसतंय. त्यामुळे आता आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे की हे होणार का नाही. आता याच्यामध्ये जेव्हा इन्शुरन्स क्लेम अशा पद्धतीचे क्लेम केले जातात, 2-3 शक्यता त्यात असतात. एक म्हणजे तो क्लेम मान्य होईल. जेवढ्या रकमेचा क्लेम आहे तेवढी रक्कम तुमच्या अकाउंटला जमा होईल. मोस्ट ऑफ द केसेस ते होतं देखील. काही केसमध्ये विमा कंपनी काही खर्चांना ऑब्जेक्शन घेते. बऱ्याच वेळेला हॉस्पिटल्स काय करतात, जास्त बिल लावतात. तुमचं इन्शुरन्स आहे ना, म्हणजे सलाईनची बाटली 100 रुपयाची ती 150 लावा. 2 सलाईन दिलेले असताना 4 दिली असं लिही. त्यात हॉस्पिटलचाही फायदा आहे आणि तुमचाही फायदा आहे असं ते हॉस्पिटलवाले तुम्हाला सांगतात. त्यामुळं काही बिलांच्याबद्दल विमा कंपनीला शंका येते. बरं, विमा कंपनी काही मूर्ख नाही आहे. ते धंदा करत आहेत. त्यामुळं कुठल्या उपचाराला, कशाला, किती खर्च येतो, काय असू शकतो, हे त्यांना माहीत असतं. म्हणजे सलाईनची बाटली उदाहरणार्थ, तर बाबा बाटलीची बाजारातली काय किंमत आहे, हॉस्पिटलवाल्यांना ती केवढ्याला पडती, त्याचं इतर ओव्हरहेड्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस किती असतात, बँडेजला किती खर्च येतो किंवा ह्या सगळ्याची त्यांच्याकडे टेबल्स किंवा कोष्टकं तयार असतात. आणि बऱ्याच वेळेला हॉस्पिटल असं चढं बिल लावतात, तेव्हा मेडिकल इन्शुरन्स कंपनी जी असते ते मान्य करत नाही. ते म्हणतात असेल हॉस्पिटलने 100 रुपयाचं सलाईन तुम्हाला 2,000 रुपये म्हणून तिथं बिल लिहिलं असेल, पण आम्ही देणार नाही, कारण बाजारात ह्याची किंमत 100-150 रुपये आहे. आम्ही तुम्हाला 150 रुपये ह्याच्यातले देतो, वरचे तुमच्या खिशातनं घाला. असं देखील होऊ शकतं. म्हणजे तुम्ही समजा 1,00,000चा क्लेम केला, तर बऱ्याच वेळेला इन्शुरन्स कंपनी तेवढे तुम्हाला देत नाही. तुम्हाला ते 60,000-65,000 देते. बाकीचं तुमचं तुम्ही बघून घ्या. आणि इन्शुरन्स तुम्ही उतरवता तेव्हा त्याच्या 100 गोष्टी त्यांनी त्या नियमावलीत लिहिलेल्या असतात. त्यात ती नमूद असते, की विमा कंपनी त्यांना योग्य वाटेल तेवढ्या खर्चाचीच भरपाई देईल. असं स्पष्ट लिहिलेलं असं तुम्ही सही केलेली असते. त्यामुळे तुम्ही काही करू शकत नाही, कोर्टातही जाऊ शकत नाही. आणि तिसरी एक्स्ट्रीम केस म्हणजे काहीतरी मोठी हेराफेरी झाली आहे, फसवाफसवी झाली आहे. म्हणजे तुम्ही उपचार न घेताच बिलं सबमिट केली आहेत किंवा साधी पोटदुखी म्हणून गेलात, 3 दिवस नुसतं दाखवायपुरतं हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलात आणि 1,00,000चं बिल दिलं. हे सगळं जर काहीतरी हेराफेरी दिसली, काय वेळेला त्यामध्ये पोलीस केस इन्व्हॉल्व होऊ शकते. असं जर असेल तर विमा कंपनी स्वच्छपणे हे याच्यामध्ये नियमाचा भंग केला, तुम्ही आम्हाला फसवलं किंवा अशा पद्धतीची कारणं दाखवून पूर्ण क्लेम नाकारू शकते. हे तिन्ही-चारही पॉसिबिलिटी ह्याच्यात आहेत. मग आपल्याला तर बघायचं की जातकाच्या हिताच्या दृष्टीने कुठलं, की त्याला पैसे मिळणं. आता इथं 2 शेड आहेत. मगाशी मी बोललो तसं, की एक तर त्याचा जो काही समजा लाखाचा क्लेम आहे, तो लाखाच्या लाख त्याला मिळतील किंवा थोडे कमी मिळतील. आता आपल्याला याही तपशिलात जायचं नाही आहे.
खरं सांगतो हे ठरवणं अतिशय अवघड आहे. काही नक्षत्र बदलले टप्प्याटप्प्यात मिळतील, 80% मिळतील, 70% मिळतील. रुलिंग प्लॅनेटने म्हणजे ती काय करतात, रुलिंग प्लॅनेट घेतात. म्हणजे 100%, ब म्हणजे 80%, क म्हणजे 70%, ड म्हणजे 60% वगैरे असं करून ते काहीतरी जुगाड लावतात. हे चुकीचं आहे. हा असा मटका आहे. अशा तऱ्हेनं नक्षत्र पद्धतीवाले जे करतात ते चुकीचं आहे. कधीतरी बरोबर आहे. तर मी म्हणतो ना, की छापाकाटा केला तरी 50% वेळा तुम्ही बरोबर येताय. त्यामुळे आमचं उत्तर बरोबर आलं, हे जे दावे करतात ह्याला काही अर्थ नाही आहे. कन्सिस्टंटली 70%च्या वर जर तुमची ॲक्युरसी असेल, तर मी म्हणू शकतो, की बाबा तुमच्या या पद्धतीमध्ये काहीतरी दम आहे. तो भाग जाऊ दे. बऱ्याच वेळा मी याच्यावर बोललेलो आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, की जातकाला पैसे मिळणं किती, काय, कसे हा पुढचा प्रश्न आहे. पैसे मिळणं हे त्याचा आउटकम आहे. पैसे नाही मिळाले याचा अर्थ जातकाचा क्लेम रिजेक्ट झाला. अगदी सरळ आहे. त्यामुळे आपल्याला जातकाला पैसे कधी मिळतील हा एवढाच एक फोकस ठेवून काम करायचं आहे. आणि अर्थातच ते कधी मिळतील वगैरे हे पण आपल्याला सांगायचं. कारण जातकाचा मूळ प्रश्न मला पैसे कधी मिळतील, माझा क्लेम कधी मंजूर होईल हा असल्यामुळं पैसे मिळतील का म्हणजे क्लेम मंजूर होईल का ही आपली पहिली स्टेप असेल, पहिला टप्पा असेल. आणि दुसऱ्या टप्प्यावरती म्हणजे जर पैसे मिळणारच असतील तर दुसऱ्या टप्प्यावर आपण हे बघू की हे त्याला केव्हा मिळतील. आता इथं पैसे हा शब्द आलेलाच आहे. आपल्या पत्रिकेत बरीच स्थानं अशी आहेत की जे पैशाची आवक, इन्कमिंग ज्याला आपण म्हणू ते दाखवतं. आता इथनं जो मिळणारा पैसा आहे हा विमा कंपनीकडनं मिळणार आहे. पैसा हा पैसाच असतो. त्याला असं काही हे नसतं. आपण आता काळा पैसा, पांढरा पैसा वगैरे ते टेक्निकल भाषेत बोलतो. शेवटी पैसा हा पैसा आहे. लक्ष्मी ही लक्ष्मी आहे. पैसा जातकाला मिळणार आहे. पण हा पैसा कसा मिळणार हे लक्षात ठेवा. मी एके ठिकाणी काम केलं, मान खाली घालून काम केलं, महिनाभर काम केल्यानंतर मला पगार मिळतो. तो माझ्या मेहनतीचं कमाई असते. काही वेळेला एक मी लॉटरीचं तिकीट काढतो आणि मला काय 25,00,000ची लॉटरी लागते. ती एक वेगळ्या प्रकारची कमाई आहे. बरोबर आहे. ही जी कमाई आता जातकाला अपेक्षित आहे, ही तशा अर्थानं कमाई नाही आहे, तर ती नुकसान भरपाई आहे हे लक्षात ठेवा. नुकसान भरपाई असल्यामुळं ही जी पैसे आहेत, ते पैसेच आहेत शेवटी. पैसे आलेलेच आहेत जातकाच्या हातात म्हणजे येणार आहेत किंवा येऊ शकतात. पण त्याचा मार्ग जरासा वेगळा आहे. म्हणजे इथं जातकानं भ्रष्टाचार केला आहे, चोरी केली आहे, दरोडा घातला आहे, जुगार खेळला आहे असं आपण कुठं म्हणतोय नाही. जातकानं आधीच ऑलरेडी खर्च केला आहे त्याची त्याला ही नुकसान भरपाई मिळते. म्हणजे असं जेव्हा असतं, की जेव्हा तुम्ही काहीतरी गमावता आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी मिळतं. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है असं जे हिंदीत म्हणतात. तसं जेव्हा झालेलं असतं, तेव्हा त्याच्यामध्ये कुठेतरी आपण त्याला म्हणू दुःखाची किंवा वेदनेची किनार असते. असे जेव्हा पैसे मिळतात, तेव्हा ते आपण अष्टम भावावरून बघतो. ह्याच्यामध्ये विमा येतो, नुकसान भरपाई वेगळ्या प्रकारची येते किंवा तुम्ही जेव्हा नोकरीतनं सेवानिवृत्त होता ऑफिशियली, त्यावेळेला तुम्हाला फंड मिळतो, ग्रॅज्युटी मिळते, पेन्शन मिळते. इथं जे पैसे मिळाले असेल तर त्याच्या बदल्यात तुम्ही बरंच काही गमावलेलं आहे. जेव्हा तुम्हाला फंड, पेन्शन मिळतं तेव्हा तुम्ही अख्खी नोकरी गमावलेली आहे म्हणजे चांगल्या अर्थानं. जेव्हा नुकसान भरपाई मिळते तेव्हा आधी तुमचं नुकसान झालेलं आहे म्हणून त्याची भरपाई झालेली आहे. विम्याचं असंच आहे ना. तुम्ही ऑलरेडी खर्च केला, मेडिकलची सगळी ट्रीटमेंट ती सगळी सहन केलीत आणि आता त्याच्या बदल्यात तुम्ही पैसे मागताय. तुम्ही जे प्रोटेक्शन आधी घेतलं तर त्याचा वापर करून तुम्ही पैसे मागताय. त्यामुळे अष्टम भावावरून हे सगळं आपल्याला बघायचं आणि मी मगाशी जसं म्हटलं, की हा शेवटी काहीही झालं तरी हा पैसा आहे. लक्षात आहे. त्यामुळं पैशाची जी नेहमीची स्थान आपण जे बघतो, त्याच्यामध्ये द्वितीय स्थान आहे. कारण ते मूळ पैशाचा तुमचा बँक बॅलन्स दाखवणारं स्थान आहे. म्हणून ते आवश्यक आहे. 6 नंबर आपल्याला घ्यायचा आहे. 6 नंबर का घ्यायचा? की आपण ज्यांच्याशी व्यवहार करतो, तो पैशाच्या बाबतीत म्हणतो. आपण ज्यांच्याशी व्यवहार करतो, हा सगळा परकी व्यक्ती ज्याला म्हणू किंवा थर्ड पार्टी म्हणू, हे आपण सप्तम स्थानावरून बघतो. आणि जेव्हा त्या व्यक्तीकडनं किंवा त्या संस्थेकडून तुम्हाला जेव्हा पैसे मिळतात, त्यावेळेला काय होतं, त्या व्यक्तीच्या बँकेतनं पैसे निघतात आणि तुमच्या बँकेत जमा होतात. म्हणजे त्याचा व्यय होतो. त्याचा लॉस म्हणू आपण वाटलं तर त्याच्या अकाउंटमधनं पैसे जाणं म्हणजे त्याचा लॉसच झाला. त्यामुळे त्याचा व्यय झाला आणि तुमचा गेन झाला. म्हणजे सप्तमाचं व्ययस्थान त्या दृष्टीने महत्त्वाचं. म्हणून षष्ठम स्थान पण आपण बघतो आणि 11वं स्थान जे लाभस्थान आहे, कारण तुम्हाला शेवटी हा लाभ आहे. ठीक आहे, त्याच्या आधी तुम्ही ऑलरेडी झीज सोसलेली आहे. तुमचं आजारपण आणि उपचारासाठी तुम्ही ऑलरेडी दवाखान्यात पैसे भरलेले पण होते. त्याची भरपाई आहे. असं असलं तरी सुद्धा तो लाभच आहे.
किंवा इच्छापूर्ती म्हणू, कारण ती तुमची इच्छा होती, की आता मी एवढा खर्च केला, इन्शुरन्स घेतला, त्याचे हप्ते भरले, प्रीमियम भरला. आता मला खरोखर गरज आहे, आता मला माझे पैसे मिळाले पाहिजेत किंवा त्याची नुकसान भरपाई जी विमा कंपनीने जे आधी सांगितलं होतं मला, की तुम्हाला काही झालं तर आम्ही तुम्हाला कव्हर करू. तर त्याप्रमाणे आता तुम्ही ते पूर्ण करा. म्हणजे ही एक इच्छापूर्ती आहे. म्हणून 11 नंबर. म्हणजे आपल्याला इथं काय बघायचं आहे, 2, 6, 11 ही पैशाची स्थानं तर आहेतच. आणि इथं अष्टम स्थान देखील हे पैशाचं स्थान म्हणूनच घ्यायचं आहे आपण. म्हणून 8, 2, 6 आणि 11 ही 4 स्थानं आपल्याला बघायची आहेत. बाकीच्या स्थानांचा काही आपल्याला विचार करायचा नाही आहे. तसंच इथं काही जणांनी 3रं स्थान, व्ययस्थान वगैरे याचे उल्लेख केलेले आहेत. ते तशी रिमोट आहेत असं म्हणेन. इथं कागदपत्र ऑलरेडी सबमिट झालेले आहेत. आता त्या कागदपत्राचा आपल्याला काही विचार करायचा नाही आहे. मुळात आपल्याला मी मगाशी तुम्हाला अगदी ओपनिंगलाच म्हटलं, की जातकाला विमा मिळेल का नाही एवढंच आपण तपासायचं आहे. कशामुळं ते मिळालं नाही किंवा कशामुळं त्याला विलंब लागला, या गोष्टी आपल्याला बघायच्या नाही आहेत. आधीच सांगितलं, वी आर नॉट इन्व्हेस्टिगेटर्स ऑर वी आर नॉट पोलिस ऑफिसर्स. ओके. ते आपलं काम नाही आहे. आपल्याला जातकाला पैसा मिळतील का नाही हेच ठरवायचं आहे. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता आणि ह्या इतर ज्या गोष्टी आहेत, करार आणि अमुक, तमुक, व्ययस्थान. व्ययस्थानाचा इथं काही संबंधच नाही आहे. पण काही जणांनी तो जोडला, त्याची खरंच आवश्यकता नाही आहे. मी नेहमी म्हणतो, की व्ययस्थानाचा संबंध केव्हा येईल, जेव्हा मी खर्च करतो तेव्हा. तिथं जातकानं ऑलरेडी तो खर्च झालेला आहे. त्यामुळे त्याचा आता विचार करायचा, जो हो गया सो हो गया. आता जातकाकडे येणारं इन्कमिंगची आपल्याला चिंता आहे. आउटगोईंगची झालं, आउटगोईंग आधीच होऊन गेलं त्याचं. त्यामुळे व्यय केव्हा होतो, जेव्हा मी मिळवतो आणि त्यातनं खर्च करतो तेव्हा व्यय होईल. तेव्हा इन्शुरन्सचे पैसे अजून मला मिळायचेच आहेत. त्यामुळे व्ययस्थानाचा इथं कुठंही कसलाही संबंध येत नाही. ठीक आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे, की हे सगळं करायचं. आता नेहमी म्हणतो, की जेव्हा प्रश्नकुंडली मांडून तुम्ही जेव्हा हे सोडवता, त्यावेळेला एकतर हे सगळं आपल्याला ठरवावं लागतं, की कुठले भाव महत्त्वाचे आणि त्यातला महत्त्वाचा भाव कुठला. तर आता एवढ्या बोलल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की आपल्याला अनेक मार्गाने पैसा येत असतो. तर मग 2, 6, 11 आपण अनेक वेळा वापरतो. पण इथं स्पेसिफिक जी घटना आहे किंवा जे होत आहे, त्याच्यामध्ये विमा, नुकसान भरपाई असे शब्द असल्यामुळं अष्टम स्थान आपण घेतलं आणि त्यामुळे तो आपला हा प्रमुख भाव होईल. कारण जातकाला इतरही मार्गानं त्याच काळात त्याचा पगार चालू असेल किंवा आणखीन मार्गाने पैसे पण येत असतील. पण अष्टमातनं पैसे येणं हे महत्त्वाचं आहे. तो जातकाचा मूळ प्रश्न आहे, प्रश्नाचा रोख आहे. त्यामुळे अष्टम भाव हे प्रमुख मानायचं आणि बाकीचे भाव पण आपण त्याच्याबद्दल विचारात घ्यायचे. ह्याचा विरोधी भाव कुठला घ्यायचा? आता जनरली आपण म्हणतो, की कुठल्याही भावाचा व्ययस्थान हे त्याचं विरोधी असतं. बरोबर आहे. त्यामुळे मग कुणी जण 2चं व्ययस्थान म्हणजे 1, 6चं व्ययस्थान म्हणून 5, 11चं व्यय म्हणून 10 असं घ्यायचं तर ते चुकीचं ठरेल. हा नियम जरी असला तरी इथं तारतम्याने ते वापरायचा, कॉन्टेक्स्टमध्ये वापरायचा. इथं आपल्याला 2, 6, 11चं -1 करून व्ययस्थान घ्यायचं नाही. इथं एक लक्षात ठेवायचं, की हा एक प्रकार आहे आपण ज्याला म्हणू खटला म्हणू वाटलं तर, की इथं जातक उभा आहे, त्याच्यासमोर विमा कंपनी उभी आहे आणि दोघांच्यामध्ये तो वाद चाललेला आहे. आता ह्याच्यात विरोधी भाव कसा आणायचा, की जातकाला जर पैसे मिळाले तर ह्याचा थोडक्यात अर्थ, की तो वाद जो विवाद चालला होता, तो या जातकानं जिंकला आणि त्याला त्याचे पैसे मिळाले. आणि समजा इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारला, तर काय होईल, की जातक हारला. अगदी सरळ आहे. विमा कंपनी जिंकली, जातक हारला. म्हणजे याचा अर्थ जर सप्तम स्थान जर जोरदार असेल, सप्तम स्थान मगाशी उल्लेख केला, की तिसरी पार्टी, थर्ड पार्टी, परकीय व्यक्ती म्हणजे इथं विमा कंपनी. म्हणजे विमा कंपनीच्या बाजूने जर ग्रहमान असेल, कौल विमा कंपनीच्या बाजूने जर असेल, तर याचा सरळ सरळ अर्थ होतो, विमा कंपनी जिंकेल म्हणजे जातकाचा क्लेम मंजूर होणार नाही आणि जातकाला पैसे मिळणार नाहीत. म्हणजे सप्तम भाव आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे ॲज अ विरोधी भाव म्हणून. म्हणजे आपण जेव्हा पुढचं ग्रहमान आणि हे सगळं बघू, त्यात जर सप्तम भाव जर दणकीबाज दिसला, तर याचा अर्थ आपण सरळ काढू शकतो, की सप्तम भाव जोरदार तिथं फळं दाखवतो. याचा अर्थच विमा कंपनी जिंकणार आहे आणि जातकाला पैसे मिळणार नाहीत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे इथं फक्त एकच विरोधी भाव आपण विचारात घ्यायचा, तो म्हणजे सप्तम स्थान. परत सांगतो 2चा 1, 6चा 5 आणि 11चा 10 हे घ्यायचं नाही. हे तारतम्य हे तुम्हाला आलं पाहिजे, हे शिकलं पाहिजे. कुठल्याही पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही. हे असं डायरेक्टली शिकवता पण येणार नाही. हे अनुभवातनं, तर्कातनं येतं आणि मी पुन्हा बऱ्याच वेळेला सांगतो आणि आता जे काही चाललंय त्याच्यावरनं मी अगदी ठामपणे सांगू शकतो, की ज्योतिष हे सगळ्यांनाच येईल असं नाही. कारण पुस्तकातनं मी नियम सांगेन, आणखीन 100 पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. आणखीन 200 क्लासेस इंटरनेट किंवा अन्य माध्यमातून तुम्हाला अटेंड करता येतील. पण हा जो एक तारतम्य भाव आहे,
किंवा विचक्षण भाव आहे, की हे बघायचा, अंदाज करायचा, हे शिकवून नाही येत. हे ते कुठेतरी रक्तातनं यायला लागतं. जसं सतार वाजवणं ही एक कला आहे, ती रक्तातनं यायला लागते. प्रत्येकजण सतार वाजवू शकत नाही. तुम्ही सतार घेऊन दिवस-दिवस प्रॅक्टिस केली, माझ्यासारखी लोकं आहेत. आम्हाला नाही येणार सतार वाजवायला. 10-10 वर्ष सतारीत घातली. जनगण मन, की दीदी तेरा देवर दिवाना अशी 2-3 गाणी मी वाजवू शकतो. आजही वाजवू शकतो कीबोर्डवरती. पण त्याच्या पलीकडे मला जाता येत नाही. ती वाजवता येतात म्हणजे काय, वर्षानुवर्ष तेच करत बसलोय म्हणून ती येतायत. ह्याच्या पलीकडे काही नाहीये. त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला मूळच्याच असाव्या लागतात, तुमच्या अंगातच असाव्या लागतात आणि ज्या तऱ्हेनं चालले त्यांना वाटतं, की बहुतेकांच्याकडे ती नाहीये. उगाच क्लास लावला म्हणजे आलं ज्योतिष असं नाहीये ते. कुणीही असा गैरसमज करून घेऊ नका, की आपण एक क्लास लावला, सुहास गोखलेंचा लावला, उद्या तुम्ही वदापाटांचा क्लास करा. वर्षभर क्लास घेतात ते, 1 वर्षाची बॅच आहे त्यांची. तिथं जाणारे जे आपल्या मागच्या बॅचला होते. विचारा त्यांना काय त्यांचा अनुभव आहे. म्हणून सांगतो, की क्लास लावला म्हणजे आपल्याला आलं असं नाहीये. तेव्हा तुम्हाला ते स्वतः त्या अंगात भिनावं लागतं ज्योतिष. असं वदावट देखील म्हणतात, की ज्योतिष अंगात भिनावं लागतं. तुफानी आवड लागते असा शब्द त्यांनी वापरलाय. प्रत्येकानं ठरवावा. प्रयत्न तर करायला पाहिजे. ते प्रयत्न होताना दिसत नाही. तीच तर अडचण आहे. जाऊ दे त्याच्यावर आता मी बोलायचं नाही असं ठरवलेलं आहे. माझं काम काय आहे, मी तुमच्याकडनं महिन्याला 450 घेतलेत ना, 4 केस स्टडी देणार आणि मोकळं होणार. बसा. शेवटी म्हणतात ना, की पीपल गेट द गव्हर्नमेंट दे डिझर्व्ह. तसंच थोडक्यात आहे. एनिवे तो मुद्दा नको काढायला. कटू मुद्दा आहे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी. प्रयत्न करा एवढंच मी पुन्हा एकदा सांगतो. कदाचित लास्ट टाईम मिसिंग, की मी केस स्टडी देतो. सोडवायचा निम्मा तरी प्रयत्न करा, पाव तरी प्रयत्न करा, 10% तरी करा. किमान पत्रिका तरी तयार करा, सबलॉट तरी ठरवा. इतपत तरी करता येतं ना. इतकं मखासारखं, दगडासारखं तुम्ही बसलात. 16 पैकी 2 जण प्रयत्न करतात आणि बाकीचे नुसते बघत बसतात तमाशा बघितल्यासारखं. हे काही पटत नाही मला. माझं बोलणं तुम्हाला वाईट वाटेल. तुम्ही क्लास सोडून गेलात तरी चालेल मला. मला फिकीर नाही आहे. का फिकीर म्हणजे मला तुमची कदर नाही असं नाही. मी तळमळीने शिकवतो. किमान थोडं तरी तुमच्याकडनं आलं पाहिजे. याची कुठल्याही शिक्षकाला जाऊन विचारा. जगातल्या कुठल्याही शिक्षकाला जाऊन विचारा. म्युनिसिपाल्टीच्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाला जाऊन विचारा. तो देखील असंच म्हणेल. मी शिकवायचं जरी काम करत असलो, तरी समोरून जर रिस्पॉन्स येत नसेल, तर त्याला काही अर्थ राहणार नाही. प्रयत्न करा एवढंच मी सांगू शकतो. मग होतं काय शेवटी माहिती आहे का, की जसा तुमच्याकडनं रिस्पॉन्स येतो, तसं मी स्वतःला ट्यून करत जातोय. तुम्ही जास्त उत्सुकता दाखवली, चढाओढ दाखवली, मेहनत घेतली. माझ्या तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो, की वेगळं सांगायची गरज नाही. तुम्हाला जर कल्पना आली नसेल, तर अवघड आहे असं मी म्हणेन. अफाट ज्ञान आहे. 36 वर्ष काम केलेलं आहे. तुमचं जेव्हा वय नसेल तेवढा अनुभव माझ्याकडे आहे ज्योतिषशास्त्रातला. कितीतरी अशा गोष्टी आहेत, की ज्या अनुभवातनं येतात, त्या पुस्तकात नसतात. कोणी शिकवणार पण नाही. त्या मी अशा अनुभवातनं इकडं लागले, तिकडं लावले, इकडे बँडेज, तिकडे बँडेज करत मी शिकलेलं आहे. अगदी सगळं जरी नाही सांगू शकत, तर ते बऱ्याचशा अशा टिप्स, ग्लिम्पसम्स मी तुम्हाला सहज देऊ शकतो असे जाता-जाता, की Facebook शास्त्री, YouTube शास्त्री, बाप जन्मात त्यांना माहीत नाहीत. माहितीच्या म्हणजे पलीकडची गोष्ट आहे, त्यांच्या कुवतीच्या बाहेरची गोष्ट आहे. ती मी तुम्हाला जाता-जाता सहज सांगू शकतो. म्हणून मी मागेही खूप वेळा बोललेलं आहे, की सोन्याचं अंडं देणारी कोंबडी तुम्ही मारून खाताय. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. एनिवे आपण आता पुढे बघू. मुदत ठरवायला लागते. तिसरा मुद्दा म्हणजे आपण कुठले भाव विचारात घ्यायचे हे ठरवलं. नंबर 1 पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्द्यात आपण विचार केला, की ह्याच्यातला प्रमुख भाव कुठला? कारण तो आपल्याला लागतो, कारण त्याचा सव आपल्याला बघायचा असतो. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा आपण एक बघितला, तो म्हणजे याचे विरोधी भाव कुठले हे पण ठरवावे लागतात. कारण ग्रहमान असतं काही आपल्याला जे भावसमूह आपण जो विचारात घेतला आहे त्याला पोषक असतं. पण काही वेळेला असंही होतं, की ग्रहमान हे त्या जो विरोधी भाव आहे त्याला पोषक असतं. अशा वेळेला घटना घडत नाही. त्यामुळे विरोधी भाव कुठला आहे हाही आपला ठरवतो. ती स्टेप आपण पार पडली. आणि मग चौथा मुद्दा, कारण आपण ही प्रश्नकुंडलीने सोडवतोय, जन्मकुंडलीने सोडवत नाही आहे. त्यामुळे हा मुद्दा अत्यंत आवश्यक आहे, की त्याची एक समय मर्यादा आपल्याला ठरवायची आहे. मी मागं वारंवार सांगतोय, प्रत्येक केस स्टडीच्या निमित्तानं सांगत आलेलो आहे, की प्रश्नकुंडली ही एका ठराविक मर्यादित मुदतीसाठी असती. वन टाईम यूज अँड थ्रो, डिस्पोजेबल अशी असते. ती पुन्हा दुसऱ्या कुठल्याही कामाला वापरता येत नाही. नक्षत्र पद्धती काय प्रचार करतात, की जन्मकुंडलीसारखीच वापरता येते वगैरे. ते कधीतरी एखाद्या बोलाफुलाला गाठ पडली म्हणून एखादी पत्रिका तशी दिसली म्हणून सगळ्याच पत्रिकांच्या बाबतीत नाही. मूळ प्रश्नकुंडलीचं जे गृहीतक आहे ना, की जातकाचा प्रश्न आणि त्याचं उत्तर त्या क्षणात असतं, ह्यालाच कुठेतरी हरताळ फासला गेला असं मी म्हणेन. की जातकाच्या मनात आता हा प्रश्न आहे, ती ग्रहस्थिती त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. नंतर मला पुढल्या
6 महिन्यानंतर आणखीन एखादा प्रश्न पडेल, त्याचं उत्तर 6 महिन्यापूर्वीची ग्रहस्थिती कशी देऊ शकेल? एक साधं तारतम्यच आहे हो. हं. उगाचच ढोल पिटायचे नक्षत्र पद्धतीचे म्हणून काहीही सांगायचं लोकांच्या आणि त्यांना मी त्यावेळेला असलो ना, मी त्यावेळेला लहान होतो. आजच्या स्थितीत ना मी त्यांच्याविरुद्ध वाद उभा केला असता. निश्चित त्यांना चॅलेंज तर अगदी सहज केलं असतं. हे कशावरनं म्हणताय तुम्ही? उगाच काहीतरी प्रश्नशास्त्राचं गृहीतक काय? तुम्ही काय बोलताय? ह्याला काय अर्थ नाही. मला पुढच्या वर्षी म्हणजे उद्या, परवा मला काय जी भूक लागणार आहे त्याचं जेवण मी आजच जेवायचं असतं का? विचार करा. माझी जेवढी आजची भूक आहे, काय 2 चपात्या, वरण-भात काय असेल तो आज मी खाणार आहे. आठवड्याचं जेवण मी आजच करणार आहे का? अजिबात नाही. रोजच्या रोज आपल्याला भूक लागते. रोजच्या रोज आपण जेवण खातो. तसं ज्या दिवशी मला प्रश्न आला डोक्यात, तो एक विशिष्ट प्रश्न होता. त्याची विशिष्ट ग्रहस्थिती होती आणि त्यातनं त्याचं उत्तर काय येस, नो, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आलं असेल. आता तीच कुंडली माझ्या पुढच्या आयुष्यासाठी उपयोगी पडेल का? कुणालाही पटण्यासारखी गोष्ट नाही आहे. पण त्यांनी जाहीरपणे ती लिहिली आणि लोकं अशी गुबू माना हलवतात ना, तसं झालेलं आहे सगळं. कुणाला हा विचारसुद्धा करावासा वाटला नाही. बरं मी पुन्हा एकदा सांगतो, की 2 उदाहरणावरून शास्त्र बनत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही घराच्या बाहेर बघितलंत, 1-2 माणसं निळा शर्ट घालून जाताना दिसली. याच्यावरून तुम्ही तर्क बांधणार. समज नाशिक शहरातले किंवा पुणे शहरातले सगळी लोकं आज निळा शर्ट घालणार आहेत, असं जर कोणी म्हणाल तर तुम्ही त्याला वेडा म्हणाल ना. केवळ 2 माणसांनी निळा शर्ट घातला म्हणून अख्खं शहर निळा शर्ट घालणार आहे का? नाही. या योगायोग होता. 2 माणसं आली एकाच वेळेला निळा शर्ट घातलेली, एवढंच आपण म्हणू शकतो. तसंच आहे, की एखाद्या अशी असेल परिस्थिती, की पुढचे 2 प्रश्नाची उत्तरं किंवा आणखीन काही त्याची उत्तरं त्यातनं निघू शकली आणि ती बरोबर आली. याच्यावरनं प्रश्नकुंडली जन्मकुंडलीसारखं काम करते असं म्हणणं खूप मोठं धाडसाचं आहे किंवा वेडगळपणाचं आहे असं मी म्हणेन. तुम्हाला राग आला तर आला, मला माहीत नाही. मी माझं मत मांडलं. एनिवे, तर समय मर्यादा ठरवणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती मर्यादा घालूनच काम करायचं आणि याचा मर्यादेचा उपयोग कसा करायचा, की आपल्याला प्रश्न विचारला आज, 4 वर्षानंतर काही होणार असेल त्याची आज आपल्याला फिकीर करायची आहे का? नाही. प्रश्नकुंडलीचा तो मूळ हेतूच नाही आहे. तात्कालीन प्रश्न, आज मला पडलेले प्रश्न, आजची माझी भूक एवढंच आहे. पुढच्या आठवड्यात मेवा मिठाई असेल ती गोष्ट वेगळी. आज मला चटणी भाकरी पाहिजे, मला भूक लागली आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रश्नकुंडलीला एक समय मर्यादा असते आणि त्यामुळंच एखादी व्यक्ती तुमच्याकडे लग्न होईल का म्हणून विचारायला आल्यानंतर आपल्याला ती समय मर्यादा ठरवली समजा वर्षभर आणि त्या वर्षाच्या मुदतीतच त्याचं लग्न होईल का एवढं बघायचं आहे. समजा ते उत्तर नकारार्थी आलं तर याचा अर्थ काय होतो, की त्याचं लग्न या वर्षात होणार नाही. जी मुदत आपण ठरवली 6 महिने, वर्षभर, त्याच्यात त्याचं होणार नाही. म्हणजे आयुष्यात त्याचं कधीही लग्न होणार नाही असा त्यातनं अर्थ निघतो का? अजिबात नाही. आपण जी समय मर्यादा ठरवली त्या काळात ती घटना घडायची शक्यता नवळ नाही आहे, 0 आहे, कमी आहे, असं आपण त्याला सांगत असतो. त्यामुळे ही समय मर्यादा किती आहे हे आपल्याला ठरवावं लागतं. असं काही नियम नाही आहे, भारताच्या राज्यघटनेत लिहिलेलं कलम नाही आहे, की ह्या प्रश्नासाठी ही ठेवावी, त्या प्रश्नासाठी ती ठेवावी. हे परत सांगतो, की तारतम्य याच्यावर मी बरीच उदाहरणं दिली, की संतती होणार का म्हणून विचार आलेली महिला आहे. तिच्या बाबतीत तिच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला समय मर्यादा किती ठेवायला पाहिजे हेही तुम्हाला सांगितलं, की अहो आज जी प्रश्न विचारते म्हणजे आजच्या तारखेला ती गर्भवती नाही किंवा तिला माहिती नाही आहे. म्हणजे जास्तीत जास्त समजा ती असेल गर्भवती पण तिला माहीत नाही, अशी सिच्युएशन किती दिवस टिकते? जास्तीत जास्त 3 आठवडे, 4 आठवडे. कारण काय आहे, जेव्हा एखादी महिला गर्भवती होती तेव्हा पहिली इंडिकेशन काय मिळते? तिची मासिक पाळी बंद होती, पाळी चुकली असं आपण म्हणतो. म्हणजे त्याला 1 महिनाभर लागतो जास्तीत जास्त. 28 ते 30 दिवसात मासिक पाळी येत असते. म्हणजे कदाचित 15 दिवसापूर्वी ती गर्भवती झाली असेल, पण तिला अजूनही कळलेलं नाही आहे. अजून एक 15 दिवसांनी तिची जेव्हा पाळी येणार नाही, त्यावेळेला तिला संशय येईल. मग ती डॉक्टरांच्याकडे जाईल, तिला 8 दिवस आहेत, महिनाभर झाला असेल. ज्या अर्थी ती आज प्रश्न विचारते तेव्हा ही स्टेप झालेली नाही. म्हणजे अगदी आयडियल सिच्युएशन म्हणजे ती 29 दिवसापूर्वी गर्भवती झालेली आहे आणि तिला उद्या किंवा परवा कळेल, आपोआप निसर्ग सांगेल. त्याच्या आधीच ती माझ्याकडे आलेली आहे. म्हणजे कमीत कमी 1 महिना झालेला आहे. म्हणजे इथनं पुढं 8 ते 8.5 महिने तरी लागणार आहेत का? तर तेवढा निसर्ग आहे. 9 महिन्याची गर्भावस्था असते. त्यामुळे इथनं पुढं 8-9 महिने म्हणजे आपल्याला इथं अगदी शॉर्टेज ज्याला म्हणू समय मर्यादा आहे ती 8-9 महिन्याची. आता कोणी म्हणेल कोणी 7व्या महिन्यात जन्म होतो, 8व्या महिन्यात प्रसूती होती. हा भाग 16 म्हणजे ते काही एक्सेप्शनल केसमधली उदाहरणं आहेत. पण सामान्यतः गर्भावस्था झाल्यानंतर, गर्भधारणा झाल्यानंतर 9-9.5 महिन्यांनी, 9 महिने 9 दिवस असं म्हणतात ते. म्हणजे कमीत कमी 8-9 महिन्याची मुदत ठेवायला लागेल. आपण हे फार आयडियल घेतलं. कदाचित आत्ता तिला गर्भधारणा झालेली नाही आहे. ह्याच्या पुढं आता ती
होण्याची शक्यता आहे. म्हणजे अजून 2-3 महिने तरी कमीत कमी लागतील. म्हणजे आपल्याला साधारणपणे 1 वर्षापासून ते 1.5 वर्षापर्यंतचा एक स्पॅन ठरवू. म्हणजे आपण 9 महिने मिनिमम तर लागणारच आहेत. त्याच्यापुढे एक 7-8 महिने आपण धरू. एक 1.5 वर्षाचा टाईम सफिशियंट आहे. असा आपल्याला तारतम्याने हा मोठा झाला. नोकरी असेल, परदेश गमन असेल किंवा अशा टाईपचे जे प्रश्न असतात, तिथं आपल्याला समय मर्यादा किती ठेवायला लागेल? तारतम्यानं. एखादा माणूस नोकरीसाठी प्रयत्न करतोय, 6 महिने पुरेसे आहेत. 6 महिने प्रयत्न करूनही त्याला नोकरी लागत नसेल, तर कुठेतरी त्या व्यक्तीमध्ये मोठा प्रॉब्लेम आहे. त्याने ज्योतिषाकडे जायला नकोय. त्यानं दुसऱ्या मार्गाने 6 महिने धडपडून प्रयत्न करून नोकरी लागत नाहीये. म्हणजे त्याच्या बायोडेटामध्ये, त्याच्या कामामध्ये मागं काही का जिथं काम केलं तिथं मोठे-मोठे प्रॉब्लेम आहेत. म्हणून त्याला कोणी कामावर घेत नाहीये. असा त्याचा अर्थ होतो किंवा तो प्रयत्नच करत नाहीये असाही अर्थ होतो. त्यामुळं 6 महिने, 3 महिने, 6 महिने हे पुरेसे आहेत. परदेश गमनासाठी पण असेच तुम्हाला म्हणजे जे प्रश्न असतील त्या प्रश्नाचा तुम्ही नीट विचार करा. सामान्यतः अशा घटना घडायला किती वेळ लागतो? अरे ही माहिती तुमच्यापाशी असली पाहिजे. हे काय कुठल्या पुस्तकात अशी तयार यादी तुम्हाला मिळणार नाही, मी तुम्हाला देणार नाही आणि अशी यादी करता पण येणार नाही. कारण सर्कमस्टन्सेस बेस्डवर असतं. एखादा IT मधला माणूस आहे, त्याची नोकरी गेली. 5-6 वर्षाचा त्याचा IT चा अनुभव आहे. आता जनरली IT मध्ये काय आता सध्या परिस्थिती थोडीशी बदलली आहे, पण सामान्यतः असं म्हणता येईल, की IT मधल्या माणसाला नोकरीचा काही फारसा प्रॉब्लेम नाही. कारण तिथं जेवढी डिमांड आहे त्याच्यापेक्षा कमी सप्लाय आहे. उमेदवारांची कॅन्डिडेटची पळवापळवी चाललेली असते. चांगली मुलांना आपल्याकडे खेचून आणण्याकडे कंपन्या हे करत असतात. त्यामुळे आज एखाद्याची IT वाल्याची नोकरी गेली तर त्याला काय 2-3 महिन्यात त्याला दुसरी नोकरी अगदी आरामात मिळून जाते. बऱ्यापैकी जर मुलगा असेल तर. पण हेच एखाद्या अगदी साधं काम करणारा एखादा टायपिस्ट अशा पद्धतीचा जॉब आहे. त्याला अवघड आहे. कारण तिथं डिमांडपेक्षा सप्लाय जास्त आहे. मला एक टायपिस्ट भरायचा आहे म्हणून पेपरला जाहिरात केली तर मला 10,000 अर्ज येतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्याच्याकडे दुसरी स्पेशलाइज स्किल्स काही नाही आहेत. त्यामुळे त्याला लगेच नोकरी मिळणं अवघड आहे. म्हणजे आपल्याला तो जातक त्याचं वय वयाच्या 45 नंतर दुसरी नोकरी मिळणं अवघडून बसतं. 25ला एखाद्या मुलाची नोकरी गेली तर त्याला दुसरी नोकरी मिळू शकते. कारण त्याचं वय अजूनही छान आहे. पण जो ऑलरेडी 45 वर्षाचा आहे त्याला दुसरी कंपनी नोकरी देताना 10 वेळा विचार करते. त्याच्यावर आता मी लेक्चर देत नाही. त्याच्यामागे बरीच मोठी कारणं आहेत. पण जसं तुमचं वय वाढतं तसं तुमच्या दुसरी नोकरी मिळायचे चान्सेस खूप कमी व्हायला सुरुवात होते. म्हणजे जातकाचं वय, त्याचं शिक्षण, पूर्वानुभव, तो कुठल्या क्षेत्रात काम करतो, ह्या सगळ्याचा विचार करून त्याला समजा त्याचा प्रश्न असेल, की बाबा माझी नोकरी गेली आणि मला दुसरी नोकरी पाहिजे. असं करताना आपल्याला जातकाची ही सगळी बॅकग्राऊंड जी आहे ना, ती आपल्याला ठरवावी लागेल आणि मगच आपल्याला प्रश्नाकडे वळायला लागेल. किती वेळ आहे आपल्याकडे अजून? चला ठीक आहे, हरकत नाही. तर त्याप्रमाणे आपण एक वर्ष, सव्वा वर्षाची मी मुदत ठेवली. आता तुम्ही म्हणाल, की इन्शुरन्सचा क्लेम आहे ह्याला एवढा वेळ का लागायला पाहिजे? सरळ आहे, की जातक जेव्हा माझ्याकडे आला, त्यावेळेला ती केस तुंबलेली होती. जर सगळं सुरळीत असतं, रीतसर असतं, तर जातकाला माझ्याकडे याची वेळच आली नसती कारण त्याचा क्लेम लगेचच मंजूर झाला. मी आधीही म्हटलं तुम्हाला, की सगळं जर कागदपत्र आणि ह्या सगळ्या गोष्टी चोख असतील तुमच्या, कुठेही हेराफेरी नसेल, संशय घेण्यासारखं, बोट ठेवण्यासारखं जर काही नसेल, क्लीन व्यवहार असेल, 8 ते 15 दिवसात क्लेम्स मंजूर होतो. फार वेळ लागत नाही. माझ्या मुलाचं टॉन्सिलचं ऑपरेशन झालं, त्याचा इन्शुरन्स आहे. आम्ही क्लेम केला आणि मला वाटतं 8 का 10व्या दिवशी माझ्या अकाउंटला पैसे सुद्धा जमा झाले. कारण सगळं क्लीन होतो. डायग्नोसिस रिपोर्ट होता, लॅबोरेटरी टेस्टचे रिपोर्ट होते. ज्या आम्ही हॉस्पिटलमध्ये त्याचं ऑपरेशन केलं ते रिपीटेड होतं. डॉक्टर रिपीटेड होते. क्लीन बिलं मिळाली ती आम्हाला आणि जेवढं रिझनेबल आहे तेवढंच बिल लावलेलं होतं दवाखान्याने. त्यामुळे आम्हाला काहीच कळलं नाही. रीतसर त्यांची स्क्रुटिनी होती तेवढी झाली आणि कुठलाही प्रश्न न विचारता, काही न करता अकाउंटला पैसे जमा झाले आणि त्यांची मला ईमेल आली, की तुमचा क्लेम सेटल झाला आहे, पैसे अकाउंटला जमा झालेत आणि जेवढा आम्ही क्लेम केला तेवढे पैसे आम्हाला 100% मिळाले. काहीही त्याच्यात हे आम्हाला कट करायला लागले. अशा केसेस खूप आहेत. पण ज्यावर ती जातक ज्योतिषाकडे आलाय तर ती खूप तुंबले, त्यात बरंच काही आहे आणि त्यामुळंच कदाचित ह्याला आपल्याला 1 महिना, 2 महिने, 3 महिने असं ठरवता येत नाही. म्हणून मी जराशी मोठी वर्ष, सव्वा वर्षाची मुदत घेतली आणि सुरुवातीला मी 6 महिन्याने सुरुवात केली ती. परंतु जेव्हा मी पत्रिका तयार केली आणि जेव्हा बघितलं सगळं, तेव्हा मला लक्षात आलं, की अरे नाही, हे लटकणारं प्रकरण आहे, इतक्या लवकर हालत नाही आहे. तेव्हा आपण जराशी मुदत वाढवून पुढच्याही आंतरदशा, विदशा बघू. म्हणून मी नंतर हे लिहिताना तुमच्यासमोर वर्ष, सव्वा वर्ष, 1.5 वर्ष असं लिहिलेलं आहे. मुळात आय स्टार्टेड विथ 6 मंथ्स हे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. पत्रिका तुम्ही केली असेल,
केली आहे की नाही शंका आहे. कारण ज्या तऱ्हेचे रिस्पॉन्स आले त्याच्यावरनं मला नाही वाटत की कोणी पत्रिका करायच्या भानगडीत पडला असेल. पत्रिका मी केलेली आहे. पुन्हा-पुन्हा सारखी दाखवणार पहिल्यांदा स्क्रीनवर आहे म्हणून जास्त बराच वेळ थांबलोय मी या स्लाईडवरती. पत्रिका बघून घ्या एकदा. पटापटा लिहून घ्या म्हणजे ठीक आहे. तर कमिंग बॅक टू द पॉइंट पत्रिका आपली तयार झालेली आहे. नेहमीप्रमाणे आपण बघतो. आता मी पत्रिका दाखवत नाही डायरेक्टली काय कुठला ग्रह कुठल्या भावांचा कार्यश होतो आणि कुठल्या भावाला कुठले ग्रह कार्य ही टेबलं तुम्हाला लागतात. ही 2 टेबलं अतिशय महत्त्वाची आहेत. एकाच ह्याच्यात ही दोन्ही टेबलं तुम्हाला दिसतील. आता याच्यात आपण चंद्राची साक्ष हा एक महत्त्वाचा हे आपण स्टेप धरतो. आता मी तुम्हाला वारंवार सांगितले, की चंद्राची साक्ष काढलीच पाहिजे असं बंधन तुम्ही ही स्टेप ओमिट केली तरी स्किप केली तरी चालू शकते. पण मी आवर्जून करतो. आता चंद्राच्या साक्ष काढायची म्हणजे चंद्र कुठल्या भावांचा कार्यशाही बघायचं आणि ते कार्यक्षत्वावरून आपल्या साधारण ते त्या प्रश्नाशी मिळतं-जुळतं आहे का? हे बघायचं असतं. म्हणजे त्यातनं काय आपल्याला कळतं, की जेव्हा जातक प्रश्न विचारतो, तेव्हा त्याच्या डोक्यात तोच विचार होता. बरोबर. म्हणजे मी आता तुम्हाला काही सांगतोय, शिकवतोय त्याच्यावरती तुमच्या डोक्यात पण तेच विचार पाहिजे. त्याच वेळेला तुमच्या डोक्यात संध्याकाळी पार्टीला कुठला ड्रेस घालायचा किंवा काय हे जर विचार असतील, तर ह्याचा अर्थ काय होतो? मी जे शिकवतोय त्याच्यात तुमचं लक्ष नाहीये. तुमचं लक्ष भरकटलेलं आहे. तुम्ही दुसराच विचार करताय. बऱ्याच वेळेला सांगतो, की समोरचा माणूस बोलतोय ना, ते नीट ऐकणं ही एक मोठी कला आहे. लिसनिंग. ती बऱ्याच जणांना जवळ-जवळ 90% लोकांना येत नाही. बरेच जण तुम्ही काय बोलताय हे ऐकतच नाहीत. म्हणजे त्यांच्या कानात ते जात असतं, पण त्यावेळेला त्यांच्या डोक्यात कुठले विचार असतात, ह्याला मी आता काय उत्तर देऊ किंवा ह्याला कसं हाणून पाडू? मी म्हटलं, "अरे असं-असं आहे." "नाही, तसं नाही, तसं आहे." हे पटकन येतं. कारण का मी त्याला सांगत असतो, की अमुक-अमुक आहे, हे दुकान चांगलं आहे किंवा ही सर्व्हिस चांगली आहे. हे तो ऐकत असतानाच त्याला हाणून कसं पाडायचं किंवा ह्याला कसं उत्तर द्यायचं ह्याचे विचार त्याच्या डोक्यात असतात. म्हणजे मी बोललेलं असं नुसतं कानाच्या इकडनं जात असतं वारं गेल्यासारखं. बरेच जण असे असतात. अटेंटिव्ह लिसनिंग हा अत्यंत महत्त्वाचा. तुम्ही लक्ष ठेवा. तुम्ही लक्षपूर्वक ऐका समोरचं बोलणं. त्याचं बोलणं पूर्ण झालं, की मग तुम्ही तोंड उघडा. आणि लक्षात ठेवा, हे तुम्ही समोरच्याचं लक्षपूर्वक ऐकताय, ही गोष्ट त्या समोरच्या माणसाला पण लक्षात येते. आणि तुम्ही जर असं लक्षपूर्वक ऐकता, "हां, काय काय म्हणतोस? बोल रे." असं म्हणून जर तुम्ही त्याचं ऐकलत ना, तुमच्याबद्दल त्याच्या मनात चांगली भावना निर्माण होती, आदर निर्माण होतो. लक्षात ठेवा. तुम्ही फक्त पे अटेन्शन टू दॅट. फुल एक्सक्लुझिव्ह अटेन्शन द्यायचं. नाटक तरी करा, दिखावा तरी करा. लक्षात आलं का? तर ते चंद्र आपल्याला ही गोष्टी सांगतो. आता ते फार रिलायबल टेस्ट आहे. सॉरी आय कान्ट से दॅट. रिलायबल टेस्ट म्हणू शकत नाही मी. परंतु काही वेळेला आश्चर्यकारकरित्या ती गोष्टी सांगते. काही वेळेला असं देखील होतं, की जातकानं जो प्रश्न विचारला आहे, त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी तो चंद्र सांगत असतो आपल्याला. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं, की खूप लोकांना 80% पेक्षा जास्त लोकांना आपले विचार असे सुस्पष्टपणे सांगायला जमत नाही. अनेक कारणं आहेत. संवाद कौशल्य नसतं म्हणा, भाषा शैली चांगली नसते, भाषेवरती प्रभुत्व नसतं म्हणा किंवा आपले विचार शब्दाच्या माध्यमातून व्यक्त कसे करतात. काही जण घाबरलेले असतात, काही अडचणीत असतात. खूप गोष्टी असू शकतात. म्हणजे येत असतं मी इंटरव्ह्यू घेतलीत खूप. बऱ्याच लोकांना मुलांना उत्तर येत असतं ना, कागद पेन दिला आणि कर हे सोडव म्हटलं ना, बसून छान सोडवतात. पण सांग म्हटलं की सांगायला येत नाही. तप होतं. म्हणजे ज्याला आपण स्टेज बेअरिंग म्हणतो ते नसतं बऱ्याच लोकांना. काही जणांना ते इंटरव्ह्यूचं दडपण आलेलं असतं. बऱ्याच गोष्टी असतात. तर चंद्र ह्या सगळ्या गोष्टी दाखवतो. म्हणजे एक स्कूल ऑफ थॉट असं आहे की चंद्र जर ह्याला सुसंगत नसेल, चंद्राचं कार्यक्षत्व विचारलेल्या प्रश्नाला सुसंगत नसेल, तर चार्ट रॅडिकल आहे. मी सुरुवातीला असं म्हणत होतो. माझ्या अगदी 2014च्या वरही काही केस स्टडीज माझ्या ब्लॉगवर आहेत. त्या जर काढून बघितल्या, तर मी तिथं असे उल्लेख पण केलेले आहेत. पण नंतर ना खूप जेव्हा प्रश्नपत्रिका हे सोडवल्या, तेव्हा लक्षात आलं की हे इतकं रिलायबल नाही वाटत मला. हे लक्षात ठेवा. त्यामुळे चंद्राची साक्ष घेतलीच पाहिजे असं बंधन नाहीये. मी तुम्हाला त्यातनं मोकळं करून टाकतो. म्हणजे मॅन्डेटरी नाहीये. पण मी घेतो कारण मला माझी काम करायची पद्धत वेगळी आहे. प्रश्नामागचे प्रश्न, त्याच्या मागचे प्रश्न, खरं जातकाच्या मनात कुठं सल आहे, हे हुडकून काढून तिथं औषध द्यायचा माझा प्रयत्न आहे. एक लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला असं होतं, की तुम्हाला जेव्हा ताप येतो ना, तेव्हा काय व्हायरस इन्फेक्शन हे ते असं होतं. मग तुम्ही पहिल्यांदा घरगुती औषधोपचार करता.
त्यानं काही तो ताप हटत नाही म्हटलं तर मग शेवटी तुम्ही डॉक्टरकडे जाताच. मग डॉक्टर तुम्हाला तपासतात आणि डॉक्टरही लगेच तुमचं एक्स-रे काढा, हे काढा असं सांगत नाही. ताप आहे ना. मग तोही पॅरासिटामॉल किंवा अशी काही औषधं तुम्हाला सुरुवातीला सजेस्ट करतो. ती घेऊन सुद्धा ताप उतरत नाहीये. म्हटल्यावर मग इन्व्हेस्टिगेशन चालू होतं आणि मग लक्षात येतं, की हा ताप नेहमीचा नाहीये. हा ताप साधासुद्धा नाहीये. तुमच्या फुफ्फुसाला इन्फेक्शन झालेलं आहे, जंतू संसर्ग झालेला आहे आणि त्याची एक स्वाभाविक रिॲक्शन म्हणून तुम्हाला ताप आलाय. आता तापावरची औषधं घेऊन फुफ्फुसातलं इन्फेक्शन बरं होणार आहे का? अर्थातच नाही. तुम्ही फुफ्फुसाचं जे इन्फेक्शन झालंय, त्याच्यावरती काय अँटिबायोटिक्स किंवा कुठली औषधं असतील, ती दिली की फुफ्फुसाला आलेली सूज म्हणा किंवा ते इन्फेक्शन जाईल आणि ते गेलं की आपोआपच तुमचा ताप बंद होईल. तर त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही फक्त तापावरची ॲडव्हान्स एक-एक त्याच्या पुढचं टेरामायसिन, सेप्टोमायसिन काय अशी जर अँटिबायोटिक्स देत बसला, तुमचा ताप आज उतरेल, उद्या परत येईल. कारण का इन्फेक्शन बरं झालेलंच नाहीये आणि जोपर्यंत इन्फेक्शन आहे, तोपर्यंत ताप येत राहणार. तसं बऱ्याच वेळेला जातक एखादा प्रश्न घेऊन येतो, हे वरवरची रिॲक्शन असू शकते. लक्षात आलं का? त्याच्या मागचं रूट कॉज काही वेळेला वेगळं असतं आणि तिथं जर हल्ला केला, तिथं जर कुऱ्हाड मारली, तर सगळेच प्रश्न सुटणार असतात. कायमचे वन्स फॉर ऑल. माझा अप्रोच तसा असतो. ठीक आहे. त्यामुळं जातकाच्या मनात नेमकं काय घोळतंय किंवा बऱ्याच वेळेला इतरही विचार असू शकतात, फसगत होऊ शकते. म्हणून मी म्हटलं, की चंद्राची साक्ष घेणं आवश्यक नाही. म्हणजे घ्यावी असं मी सुचवतो, पण आवश्यक नाही हे पण सांगतो. त्याचा अर्थ कसा लावायचा, त्याची कारणमीमांसा कशी लावायची, यासाठी तजुर्बा लागतो, अनुभव लागतो आणि मी अगदी सुरुवातीला म्हटलं ना, की इथं रक्तात ज्योतिष लागतं. रक्तात ते असेल तर हे जमतं. घोकमपट्टी करणारे त्यांना नाही जमणार आहे. ठीक आहे. तर इथं तुम्ही जर बघितलं तर लकीली सुदैवानं जातक बरोबर अगदी काकुळतीला येऊन प्रश्न विचारत होतं. त्यामुळे त्याच्या डोक्यात फक्त हाच एक प्रश्न जसा अर्जुनाला पोपटाचा डोळा दिसला तसं थोडंसं झालं इथं, की बऱ्यापैकी संयुक्तिक आहे, प्रश्नाच्या जवळ जाणारं आहे, हे दिसतंय आपल्याला. म्हणजे ठीक आहे आपण पुढे जाऊ. नेक्स्ट दुसऱ्या टप्प्यावरती आपण काय बघतो, प्रमुख जो भाव आपण ठरवलाय त्याचं उपनक्षत्र स्वामी म्हणजे सब लॉर्ड कोण आहे बघायचं. इथं आपल्याला एक नियम आहेत, मी पुन्हा लिहून दाखवलेत, की हा जो सब आहे, हा वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसावा. म्हणजे हा सब एक ग्रहच आहे. 9 पैकी कुठलातरी एखादा ग्रह असणार आहे. त्यामुळे तो कुठल्यातरी नक्षत्रात असणार आहे आणि त्याचा नक्षत्र स्वामी असणार आहे. तर हा नक्षत्र स्वामी वक्री असता कामा नये. ग्रह स्वतः म्हणजे सब स्वतः वक्री असला तरी चालेल. जर तो वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असेल, तर घटनेचं किंवा प्रश्नाचं उत्तर नकारार्थी येतं. लग्नाचा प्रश्न असेल तर लग्न होणार नाही. नोकरीचा प्रश्न असेल तर नोकरी लागणार नाही. परदेश गमनाचा प्रश्न असेल तर परदेशी जाणार नाही. अर्थात त्या मुदतीमध्ये. इथं विम्याचा प्रश्न आहे आणि समजा असं वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असेल तर या 6 महिन्यात तुमचा काही विम्याचा क्लेम होत नाही बाबा. बघू नंतर बघू असं म्हणू शकतो आपण. त्यामुळं वक्री ग्रहाच्या नक्षत्रात जर सब असेल, तर पुढं जायचं सुद्धा नाही. केस तिथंच क्लोज करून टाका, बंद करा. झालं. नाही पुढं करायची गरजच नाही. आता वक्री ग्रहाच्या बाबतीत जे नक्षत्र पद्धतीचे नियम आहेत ना, ते बरेचसे कमकुवत आहेत. ते बदलायला पाहिजेत. असं खुद्द शहासनीने हसबेनीच बोलून दाखवले. अगदी जे खंदे, संताजी, धनाजी आहेत ना नक्षत्र पद्धतीची, त्यांनीच म्हटलेलं आहे. शहासेनींनी तर स्पष्टच लिहिलेलं आहे. कृष्णमूर्तींच्या या सगळ्या नियमांचा पुनर्विचार करायला पाहिजे. त्यामुळं कदाचित संशोधनातनं कदाचित हे वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असेल तर केस क्लोज करायची ह्या आपल्याला बदलायला लागेल. कदाचित मी बदलीन आणखीन 10 वर्षांनी हू नोज. पण आता सध्या जो काही अनुभव आलेला आहे, मी अशा पत्रिका बघितल्या की जिथं सब वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असताना नकारार्थी उत्तरच पुढचं मी घटना घडली ती नकारार्थीच दिसतात. त्यामुळं 80% केसेसमध्ये ते दिसलेलं आहे. त्यामुळे सध्या तरी हा एक नियम म्हणून धरायला हरकत नाही. अर्थातच पुन्हा सांगतो, अनुभव हा तुमचा गुरु. मी म्हणतो, शासने म्हणतात किंवा हसबे म्हणतात किंवा आणखीन कोणी म्हणतात म्हणून आहे. हे आपला स्टार्टिंग पॉईंट आहे असं समजा. करून बघा. समजा एखादा तुमच्याकडे जातक आला आणि प्रश्नाचा प्रमुख जो भाव निवडला आहे, त्याचा सब वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असताना सुद्धा पुढची सगळी ॲनालिसिस करून उत्तर द्या आणि अशी दिलेली उत्तरं किती बरोबर येतात किंवा नेमकं त्या घटनेचं काय होतं, याची एक यादी तयार करा. तुमचं तुम्हालाच कळून जाईल, की हा नियम म्हणून घ्यायचा आणि वापरायचा का. पण सध्या तरी मी हा तुम्हाला सुचवतोय. बाकी अनुभव हाच तुमचा गुरु.
तो वक्री ग्रहाच्या नक्षत्रात आहे का हे पहिला बघू आपण. तर हा शुक्र आहे, तो मार्गी गुरु जो आहे त्याच्या नक्षत्रात आहे, तो मार्गी आहे. त्यामुळं हा पहिला नियम आपला ओके झाला. म्हणजे स्वतः वक्री नाही आहे आणि तो मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात आहे. मग दुसऱ्या टप्प्यावर आपल्याला ते बघायचं असतं, की हा जो आहे, हा ग्रह असल्यामुळे याचं कार्यक्षेत्र काढा. आणि त्या कार्यक्षेत्रात काय ते 2-3 भाव मिळतील तुम्हाला. कमीत कमी एक तरी मिळायलाच पाहिजे. भावेश म्हणून कुठलातरी एक भाव असेलच. तर तो या प्रश्नासंदर्भातले जे आपण भाव निश्चित केले ना, त्यापैकी कोणीतरी असावा. म्हणून प्रश्नासंदर्भातले भाव ठरवणं, त्याचा प्रमुख भाव ठरवणं हे ह्या स्टेपसाठी ते महत्त्वाचं ठरतं. आता इथं जर तुम्ही बघितलं तर शुक्राचं कार्यक्षेत्र बघा 9-9 वर आहे, त्यात 2-11 आहेत. याचा अर्थ काय होतो, की आपण प्रश्नासंदर्भातले जे भाव ठरवले त्याच्यामध्ये 8, 2, 6, 11 असे 4 धरले, ते 2-11 आहेतच. म्हणजे पैसा दाखवतोच आहे. म्हणजे याचा अर्थ हा अनुकूल आहे. आता कुठलाही ग्रह असू शकतो आणि काहीही कार्यक्षेत्र त्याच्याकडे असू शकतं. त्यामुळे ह्याच्यात सगळ्या व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील. एक 100% अनुकूल, 100% प्रतिकूल आणि मिक्स मिश्र म्हणू आपण त्याला. जर 100% प्रतिकूल असेल, म्हणजे विरोधी भावाचा जर तो प्रबळ, म्हणजे इथं सप्तम भाव आपण जर विरोधी भाव धरला आहे. समजा हा शुक्र इथं नाही आहे, पण समजा हा शुक्र सप्तम भावाचा जर प्रबळ कार्यश असेल, तर याचा अर्थ काय होतो, की हा विरोधी झाला. याचा अर्थ सबनं आडकाठी केली, सबने नकार दिला, केस बंद करून टाकू शकता. पण तो पूर्णपणे विरोधी पाहिजे. काही वेळेला असं होतं, की एखादा भाव विरोधी असतो, एखादा भाव अनुकूल असतो. मिश्र फळं मिळतात. त्यावेळेला तारतम्याने ठरवा. जो विरोधी भाव आहे तो दर्जाचा आहे का? अरे अशा पद्धतीने ते बघा. पण मिश्र असेल तरी सुद्धा पुढे जायला हरकत नाही. आणखीन एक तिसरी कंडिशन, चौथी कंडिशन, म्हणजे एक पहिला अनुकूल, प्रतिकूल, मिश्र आणि चौथी येते न्यूट्रल असं म्हणू शकतो, की त्यात असे भाव असतात, की त्याचा या प्रश्नासंदर्भात त्या भावांची काहीच संबंध नाही. विरोधी पण नाही आणि अनुकूल पण नाही. असे आहेत ना. 12 भाव आहेत. आपण 2-3च भावांचा विचार करतो. एक 2-3 आवश्यक भाव आणि 2 विरोधी भाव, म्हणजे 5-6 भाव आपण बघतो. बाकीचे 6 भाव आपण बघत नाहीये. आणि हा नेमका त्या 6 पैकी कुठल्यातरी 2-3 भावांचा जर कार्य असेल, तर तो न्यूट्रल आहे. तो विरोध पण करत नाही आणि अनुकूलता पण दाखवत नाही. अशा वेळेला काय करायचं? ठीक आहे, इट्स ओके. जाऊया पुढं. त्यामुळे इथं तो आपला अनुकूल आहे. त्यामुळे आपल्याला आता पुढे जायला हरकत नाही. आता हे पुन्हा सांगतो, की चंद्रानं साक्ष चांगली दिली, सबनं साक्ष बरोबर दिली. चला, झाली घटना. अगदी कालच काल रात्री उशिरा असेल का ते 9-9:30 वाजता एक ज्योतिष ग्रुप आहे, तो ओपन आहे. म्हणजे त्यातल्या पोस्ट कुणीही वाचू शकतं. मी त्या ग्रुपचा सभासद नाही, पण बहुतेक सगळे तुम्ही आहात. तिथे एकाची जुनी पोस्ट मला अशी पुढे आली म्हणा. काय मी काहीतरी सर्च करत होतो त्यातनं ते आलं. तर त्याने काय केलं, ह्याचा आहे तो ह्या प्रश्नासंदर्भात 2-3 भावांचा कार्यशाळा घटना झाला. अरे पुढचं दशा विदशा ट्रान्झिट बघायला नको. अशी लोकं आहेत. सबनं होकार दिला याचा अर्थ घटना घडणार असं नाही. अजिबात नाही. एक टप्पा आपण ओलांडला. एवढंच फक्त त्याचं आहे. मागेच तुम्हाला सांगितलं, की हा चौकीदाराचं काम करतोय असं लक्षात घ्या. चौकीदारानं तुम्हाला आत सोडलं तर तुमचं काम होण्याची शक्यता वाढते ना. चौकीदारानं दरवाजावरूनच तुम्हाला हाकलून दिलं तर कुठं आत जाणार तुम्ही आणि काय बोलणार कोणाशी? चौकीदारांना आत सोडलं याचा अर्थ काम झालं अशातला भाग नाही. आत जाणार, त्या माणसाला भेटणार, त्याच्याशी चर्चा करणार. मग झालं तर काम, नाही तर नाही झालं. बरोबर आहे ना? म्हणजे चौकीदार मला काम देणार नाहीये. काम म्हणजे कॉन्ट्रॅक्ट द्यायचं काम आहे, तो आतला ऑफिसर आहे, त्याच्याशी मी बोलणार, चर्चा करणार, त्याला पटलं तर तो मला कॉन्ट्रॅक्ट देणार. चौकीदार काहीच करत नाही. चौकीदार मला फक्त आत सोडायचं की नाही एवढं ठरवतो. मी चौकीदारांना आत सोडलं म्हणजे माझं काम झालं अशातला अर्थ होत नाही. पण चौकीदारांनी मला आतच सोडलं नाही तर माझं काम पण होणार नाही. कारण मी त्या अधिकाऱ्याला भेटूच शकणार नाही. मग माझं काम कसं होणार? त्यामुळे चौकीदाराची भूमिका ही करतो हे लक्षात ठेवा. आणि इथनं आता आपण पुढे जायचं आहे. इथं शुक्र हा आहे, त्यानं होकार दिला आहे. म्हणजे पुढे जायला काहीच हरकत नाही. मग आपण पुढं आलो. आता नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय बघायचं, की आपण काल निर्णय करायचा आहे, घटना घडणार आहे का बघतो. ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत. पहिले घटना घडणार आहे का आपण बघू आणि काल निर्णय. हे दोन्ही एकत्र आपण बघतो. म्हणजे आधी आपण घटनेसाठी कुठल्या दशा, विदशा, अंतर्दशा अनुकूल आहेत बघतो. आणि त्याच वेळेला रवी किंवा चंद्राचं किंवा गुरुचं जे काही असेल ते गोचर त्याला अनुकूल पाहिजे. हे दोन्ही फिट झालं की घटना घडते. दशा विदशा अनुकूल आहेत, पण गोचर अनुकूल नाही, घटना घडणार नाही. किंवा उलटं, गोचर अनुकूल आहे पण दशा येत नाहीत योग्य त्या, घटना घडणार नाही. आपण हे संयुक्त करतोय, म्हणजे पृथक करत नाही. आधी घटना घडणार आहे का ठरवू आणि मग ते कधी घडणार आहे हे म्हणताना एक सोपं व्हावं म्हणून मी बोललो.
इथं बघताना आपण हे सर्वच केस स्टडी नॉट पर्टिक्युलरली टू धिस केस. प्रत्येक केसमध्ये आपण हे एकत्र विचार करतोय. मग आपण पहिल्यांदा महादशा बघू. प्रश्न कुंडलीची जी वेळ आहे त्या वेळेची पत्रिका म्हणजे आपली आणि त्यावेळेला त्याला ती बुधाची महादशा चालू होती. पुढे 2 वर्ष चालू आहे. आपला कालावधी त्याच्यापेक्षा कमीच आहे. वर्ष, सव्वा वर्ष, दीड वर्ष जास्तीत जास्त. त्यामुळं बुधाची एक महादशा बघायची. बुधानंतर केतूची महादशा येणार आहे ती बघायची का? अर्थातच नाही. कारण का ती 2 वर्षानंतर येणार आहे आणि आपला तेवढा कालावधी नाही. म्हणून कालावधी ठरवणं महत्त्वाचं काय आहे? त्याच्यामागे हे एक कारण आहे. आपला स्कोप आपण नॅरो डाउन करतोय आणि तेच तर प्रश्नकुंडलीचं गृहीतक आहे ना, की छोटासा प्रश्न, नैमित्तिक प्रश्न, तात्कालीन प्रश्न, छोटा फोकस, कमीत कमी फापट पसारा. तुम्ही पुढचे 10 वर्षाचं बघत बसला तर अवघड होऊन बसेल. त्याला हरताळ फासल्यासारखं जाईल. सोपं, सुटसुटीत काहीतरी पाहिजे. नुकतंच मी एक मला वाटते 2च दिवस झाले मी Amazonवरनं एक असा एक टायमर मागवला आहे. टायमर म्हणजे त्याला मेकॅनिकल आहे. त्याच्यात सेल नाही, बॅटरी नाही, डिस्प्ले नाही, काही नाही. असं एवढंसं स्टीलचं आहे. आणि असं तो फिरवायचा टर्र करून. तुम्हाला किती 5 मिनिटं, 10 मिनिटं, 1 तासापर्यंत त्याला टाईम सेट करता येतो. असं टर्र करून फिरवून ठेवून द्यायचा. टुक, 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 टुक ते असं आत मेकॅनिकल सगळं हे आहे आणि तेवढा वेळ झाला काय 35 मिनिटं, 40 मिनिटं, की टुर्र करून बेल वाजतील. बस एवढंच आहे. त्यासाठी मी ₹600 मोजले. 600, ₹599. आता कुणी म्हणेल की बाबा ₹100 डिजिटल टायमर मिळतो, अलार्म मिळतो, त्यात टेम्परेचर दाखवतो, त्यात हे दाखवतो. हे सगळं जरी मान्य असलं, फोनमध्ये पण हे सगळं आहेच ना. फोनमध्ये टायमर आहे, फोनमध्ये घड्याळ आहे, फोनमध्ये वेदर फोरकास्ट म्हणजे टेम्परेचर मला कळते, ह्युमिडिटी कळते, सगळं कळतंय ना मला. मग आणखीन ₹600 टाईम. तो जो मेकॅनिकल त्यातलं जो फन पार्ट आहे ना, असं फिरवायचं आणि हे करायचं, दॅट इज इंटरेस्टिंग ना. हे कदाचित तो ॲक्युरेट पण नसेल मेकॅनिकल असल्यामुळं 29 मिनिट मला सेट केलं तरी सुद्धा कदाचित तो 28ला टर्र करेल किंवा 30ला सुद्धा टर्र करेल. तेवढी ॲक्युरेसी नाही आहे त्याच्याकडं. 15-20 सेकंद इकडं-तिकडं होणार आहेत. पण त्याची जी मजा आहे, सिम्प्लिसिटी आहे. हं. असा तो मला वाटते सफरचंदाचा आकाराचा आहे. 2-3 आकारात मिळतो. अंड्याच्या आकारात, सफरचंदाच्या मी सफरचंदाच्या आकारातला घेतला. Appleवरती जास्त प्रेम आहे ना म्हणून. तेव्हा ते असं फिरवून येण्याची ती मजा आहे. जी फन फॅक्टर आहे त्यासाठी मी घेतलाय. ईज, बॅटरी नको, काही नको. जास्त रिलायबल आहे तो. जास्त काळ टिकेल देखील. म्हणजे प्रत्येकाला आपल्याला हे बघायला लागेल, की त्याचा जो फन फॅक्टर आहे, आपण 2 वर्षात बघायचं आहे, 1.5 वर्षात बघायचं आहे, हे ठरवून आपण आता हे बुधाची दशा निवडली. केतूची बघायची गरज नाही. आपण आपला स्कोप अतिशय लिमिट केला आहे. छोटंसं काहीतरी सुटसुटीत काम झालं पाहिजे तसं. मग बुधाचं बघितलं तर बुधाचं कार्यक्षेत्र तुमच्या समोर आहेच आहे. तुम्ही बघताय तर स्लाईड वाचत असाल. 10-10 आहे. त्यानंतर मला इथं बारीक दिसत नाही आहे समोर स्लाईड आहे. 5-8, 5-8 आहे. म्हणजे 8 आहे. झालं. म्हणजे 10चा आणि या इन्शुरन्स क्लेमशी काही संबंध नाही आहे. 5चा आणि काही संबंध नाही. पण 8 आहे. तेवढ्या जोरावर आपण जाऊ शकतो. एक लक्षात ठेवा, महादशा स्वामी बऱ्याच वर्षासाठी असतो. इथं जरी ती 2 वर्ष शिल्लक राहिलेली असली, तरी सामान्यतः महादशा या मोठ्या असतात. अगदी लहान म्हटलं तरी सुद्धा रवीची महादशा सुद्धा 6 वर्षाची असते. शुक्राची तर 20 वर्षाची असते. त्यामुळे महादशेच्या कार्यक्षेत्रावरती फार तुम्ही हे करू नका. अगदी जो विरोधी असला तरीसुद्धा घटना घडतील. महादशाला मी फारसं महत्त्व देत नाही. अंतर्दशा, विदशा जास्त ते खरे राबणारी लोक आहेत. महादशा फक्त चमकोगिरी करते असं मी म्हणेन. असं टोपी घालून क्रेडिट घ्यायला पुढारी येतात ना, तसं काम करणारी लोकं, राबणारी लोकं वेगळी असतात. असं खरं राबणारी लोकं आहेत ते अंतर्दशा, विदशा वाले आहेत. त्यामुळे त्यांना आपण जरा जास्त महत्त्व देऊ. महादशा स्वामीचं एक साधारण कौल घ्यायचं. काय रे बाबा ठीक आहे ना, करू ना, असं एवढं तो हो म्हणाला तर जायचं पुढं. त्यामुळे तो आहे. महादशा स्वामी बुध बघितला, मग त्याचा आपल्याला सब पण बघायला लागेल. तोही महत्त्वाचा आहे. तिथेही चौकीदार राहायचं आहे. त्यामुळे रवी त्याचा सब आहे, तो बघितला तर त्याचंही 11-10 वगैरे सगळं आहे. थोडासा विरोधी भाव दिसतोय, 7 नंबर दिसतोय तुम्हाला. याचा अर्थ काय होतं, थोडंसं अडचणी येणार, फ्रिक्शन होणार हे दिसतंय आणि ते आहेच आहे. म्हणजे जातक सांगतोय त्याच्यावरूनच आपल्याला कळते की तुंबलेलं प्रकरण आहे. हे काही सहजासहजी हलणाऱ्यातलं नाही आहे. इथं आलेलं आहे, गळ्याशी आलेलं आहे, असं झालेलं आहे. ठीक आहे आणि ते दाखवतोय. म्हणजे काही त्यांना बाऊ करायचं कारण नाही आहे. तो जी परिस्थिती आहे ती दाखवतोय आपल्याला. इज गुड. म्हणजे याचा अर्थ हा चार्ट रॅडिकल आहे. जातकानं तळमळीनं प्रश्न विचारला आहे. हेही त्यातनं अधोरेखित अंडरलाईन होतंय असं म्हणायला हरकत नाही. क्षण म्हणजे एकंदर महादशा अनुकूल आहे, की महादशा फळ देईल असं त्यांनी उत्तर असं नाही.
महादशा अनुकूल आहे असं म्हणायचं. अनुकूल आहे याचा अर्थ त्या काळात घटना होऊ शकते, पण होईल याची गॅरंटी नाही आहे. तेव्हा अशी ठोस विधानं शक्यतो करायची नाही. अनुकूल आहे, योग असू शकतो वगैरे अशा पद्धतीचं भाषा वापरा. कारण अजून आपण कन्फर्मेशनपर्यंत आलेलोच नाही आहे. ते जेव्हा होईल त्यावेळेला जातकाला सांगताना कॉन्फिडेंटली सांगायचे. लक्षात आलं का? तो कॉन्फिडन्स तिथं ठेवा. आता इथं ॲनालिसिसमध्ये नका कारण नसताना त्यात शब्द हे करून कारण शेवटी मराठी भाषा आहे. तुम्हाला माहिती आहे ती कशी लवचिकपणा त्याचा जो आहे तो जगजाहीर आहे. त्यामुळं शब्दसुद्धा आपल्याला ट्रेन करा, मनाला ट्रेन करा. वर्डिंगच आपल्या डोक्यातच असं आलं पाहिजे. म्हणजे इंग्रजीच्या बाबतीत आपल्या मराठी मुलांना इंग्रजी बोलायला येत नाही, फाड येत नाही. कॉन्व्हेंटमधली मुलं, इंग्लिश मीडियममधली मुलं बोलतात आणि मराठी शाळेतली मुलं बोलत नाहीत. पुढं देखील कॉलेजमध्ये जाऊन अगदी इंग्रजी पुढे इंग्रजी शिकलेली मी अशी इंजिनियर्स बघितलेत, की त्यांना 4 वाक्य सलग सुबक इंग्रजीत बोलाय. सगळं शिक्षण इंग्रजीतून झालं म्हणजे 11वी 12वी कॉलेजची 4ही वर्ष. त्यांना लिहायला सांगितलं उत्तम येतं, व्याकरण छान, शास्त्र शुद्ध अगदी अगदी ब्रिटिशांना लाजवेल असं व्याकरण त्यांचं. पण बोलायला काही येत नाही. याचं कारण आहे, आपण मातृभाषेतनं बोलतो. आत्ता मी मराठीतनं बोलतोय, तुम्ही मराठीतनं ऐकताय, काही प्रश्न नाही. मातृभाषा आहे आपली ती. परंतु जेव्हा दुसऱ्या भाषेतनं आपण बोलायचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेला ही स्वाभाविक गोष्ट होती, की जी सगळ्यांची होती. तुमची, माझी आणि अमेरिकन लोकांची, फ्रेंच माणसाची सगळ्यांची ही होणार आहे. लक्षात ठेवा, की आपण पहिल्यांदा जे काही बोलायचंय ते आपण आपल्या मेंदूमध्ये कुठेतरी मातृभाषेत तयार करतो वाक्य पूर्ण. म्हणजे आज संध्याकाळी मला यायला होणार नाही, हे वाक्य पहिल्यांदा तुम्ही मराठीत तयार करता आणि मग तुम्हाला लक्षात येतं, की अरे समोरच्या माणसाला ते मराठी येत नाही, त्याला इंग्रजीत सांगायला लागेल. मग या मराठी वाक्याचं तुम्ही इंग्रजीत भाषांतर करता आणि मग ते भाषांतर त्याला ऐकवता. म्हणजे त्यावेळेला तुमच्या तोंडातनं शब्द येतात. हा जो पहिल्यांदा मराठीत करून मग इंग्रजीत ट्रान्सलेशन करून मग डिलिव्हरी करणं, ही जी स्टेप आहे ना, हा स्टम्बलिंग ब्लॉक आहे. आणि यामुळं आपल्या मराठी मुलांचं इंग्रजी तसं प्रॅक्टिकली बघितलं व्होकॅब्युलरी म्हणा, व्याकरण म्हणा उत्तम असून देखील तोंडातनं शब्दच बाहेर पडत नाहीत. कारण ते त्या मराठी टू इंग्रजी या भाषांतरात अडकून बसतात. काळ, कार, कर्म, क्रियापद, टेन्स ह्याच्यामध्ये अडकून बसतात. आणि कॉन्व्हेंटमधली मुलं फटकन बोलून जातात. किंवा साऊथकडे गेला तिथल्या हॉटेलमधले वेटर फटकन इंग्रजी तुमच्याशी बोलतो. ही तुम्हाला ऑर्डर देताना इंग्रजी जुळवाजुळव करताना प्रॉब्लेम येतो आणि ती खटकन इंग्रजी बोलतात. ह्याचं एक महत्त्वाचं आपण जी मराठी मुलं चूक करतोय किंवा ज्यांना असं पटकन एकच की तुमचं थिंकिंग पण इंग्रजीतनं झालं पाहिजे. म्हणजे मी बऱ्याच वेळेला डोक्यात माझ्या इंग्रजीतनं आपण जेव्हा विचार करतो ना, ते मराठीतनं होतात लक्षात ठेवा किंवा तुमच्या मातृभाषेतनं कन्नड असेल तर कानडीमधनं होईल. आपण असे करू, ते करू. हे डोक्यात जे विचार असतात हे इंग्रजीतनं व्हायला पाहिजेत किंवा त्या भाषेतनं. समजा तुम्ही फ्रेंचमध्ये बोलायचा प्रयत्न करताय तर फ्रेंचमधनं झाले पाहिजेत. तुम्ही जेव्हा थिंकिंग पण इंग्रजीतनं कराल ना, त्यावेळेला ही जी भाषांतराची जी स्टेप आहे ना, ती गाळली जातील. त्याची आवश्यकता कारण ऑलरेडी तुमच्या मनात ते वाक्य इंग्रजीतच तयार झालेलं आहे तुमच्या थिंकिंगमुळं आणि ते फक्त बाहेर काढायचं. होऊन जातं. होऊन जातं. आणि मग दुसरा छोटासा मायनर आहे तो स्टम्बलिंग ब्लॉक म्हणजे काय कर्ता, कर्म, क्रियापद. आपल्याला फार व्याकरण शिकवलं तेवढं व्याकरण इंग्लंडमध्ये पण शिकवत नाही. तेवढं आपल्याला 5वी 6वी 7वी 8वीत पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, यंग टेन्स, ॲक्टिव्ह व्हॉईस, पॉसिव्ह व्हॉईस खूप शिकवलं. त्या सरांना देखील 4 वाक्य इंग्रजी बोलायला येत नव्हती. पण व्याकरण मात्र पट्ट्या मारून, छड्या मारून शिकवलं. त्यामुळे आपण दरवेळेला व्याकरण शुद्ध बोलायचा प्रयत्न करतो आणि आपण पाय घसरतो. म्हणजे आपल्याला बोलताही येत नाही. चाचरतो आपण, अडखळतो आपण, थांबतो, थबकल्यासारखं होतं आणि गप्प बसतो आपण. कॉन्व्हेंटमधली मुलं असतात त्यांना सक्तीने इंग्रजी बोलायलाच लावतात. शाळेच्या प्रिमायसेसमध्ये आल्यापासून शाळा सोडोस्तोपर्यंत त्यांच्या कानावर फक्त इंग्रजी, इंग्रजी, इंग्रजी आणि इंग्रजी. मधल्या सुट्टीत जेव्हा मुलं काही बोलत असतात त्यावेळेला जर कुणी मराठी किंवा लोकल व्हर्नॅक्युलर लँग्वेज म्हणतात, त्या लँग्वेजमध्ये कुणी जर बोललं तर शिक्षक तिथं छड्या मारतात, शिक्षा करतात की तुम्ही व्हर्नॅक्युलर घरीत इथं इंग्रजी मीडियमची शाळा आहे ना, कॉन्व्हेंटची शाळा आहे ना, इथं इंग्रजीच बोलायचं. त्यामुळे त्यांना आणि ते दडकून बोलतात. त्यांचं इंग्रजी तर तुम्ही ऐकलंत. ते व्याकरणदृष्ट्या बघितलं तर 100 चुका दिसतील तुम्हाला. आय इज असं देखील असू शकेल आय ॲमच्या ऐवजी. पण ते रेटून बोलतात लक्षात ठेवा आणि ते बऱ्याच वेळेला चालतं. आज मी आत्ता मराठी बोलतोय, तुम्ही बोलताय. जर व्याकरणदृष्ट्या बघितलं तर माझंही मराठी काही फार चांगला याच्यातला भाग नाही. पण मी जे बोलतोय ते ठोसफुल न अडखळता अत्यंत प्रभावी आणि प्रवाही पद्धतीनं बोलतोय आणि तुम्हाला ते चांगलं ऐकायला येते आणि तुम्ही समजू शकताय. हेच तर महत्त्वाचं आहे. अशुद्ध भाषा वेगळी आणि अडखळणारी भाषा वेगळी. हा फरक तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे थोडं तुमची जी
एक विचार करेल ना, त्यांची चेष्टा करतोय वगैरे असं नाही. ते करेक्ट केलेलं तुमच्या समोरच आहे. त्यात असं म्हटलं, की ह्या दशेत घटना घडेल असं त्यांनी लिहिलं ते द्यायचं नाही. ही दशा त्यासाठी अनुकूल आहे. फरक आहे ना. हां, अनुकूल असणं आणि घडणं. घडणं म्हणजे ठासीव तुम्ही डिसिजन देऊनच मोकळे झालात ना. अनुकूल आहे याचा अर्थ देअर इज अ पॉसिबिलिटी. म्हणजे मी परीक्षेत बसलोय म्हणजे माझी पहिला नंबर येण्याची पॉसिबिलिटी आहे. पहिला नंबर येईल का? नाही. सो मेनी थिंग्स त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत पहिला नंबर येण्यासाठी. पण परीक्षेलाच जर बसलो नाही तर पहिला काय शेवटचा सुद्धा नंबर येणार नाही. पण परीक्षेला बसणं ही एक टप्पा गाठला म्हणजे मी त्या रेसमध्ये आहे, त्या स्पर्धेमध्ये आहे. कदाचित येऊ शकेल. हू नोज? असं आहे. तसं आपण शक्याशक्यता पहिल्यांदा पातळीवर विचार करतो. हे सिंक्रोनायझेशन पल्स आहे बरं का. मी आनंदाने टाळ्या-बिळ्या मारतो नाही. ते मागे सांगितलं, की इकडचं आणि तिकडचं रेकॉर्डिंग नंतर मी जोडतो. त्यावेळेला लिप मूव्हमेंट आणि आवाज हे बरोबर यावं म्हणून ते सिंक्रोनायझेशन. ह्या पल्स हे क्लॅप आहेत. त्याला ते दोन्हीकडच्या क्लॅप अशा एकमेकावर आणून ठेवायला लागतात. आता सॉफ्टवेअरमध्ये ते होतं. मला करायला लागत नाही. पण त्याला लागतं ना काहीतरी क्लू लागतो, की कुठनं ते सिंक्रोनाइज करायचं आहे म्हणून या पल्सेस आहेत. तर ठीक आहे. तर एकंदर आपल्याला ही बुधाची दशा अनुकूल वाटते. पुढे जायला हरकत नाही. आता 2 वर्ष आहेत. अजूनही आपल्याला कन्क्लुजन काढायसाठी अजून काहीतरी लागेल ना पुरावे, धागेदोरे गोळा करायला लागतील. मग ह्याच्यामध्ये आपल्याला आता महादशा जर झाली, अंतर्दशा बघू आपण. तर तुम्ही जर आता बघितलं तर बुधाची महादशा जवळ-जवळ संपल्यातच जमा आहे. शेवटची 2 वर्ष आहेत आणि त्या 2 वर्षात फक्त शनीची अंतर्दशा उपलब्ध आहे. म्हणजे शनीची अंतर्दशा सध्या चालू आहे आणि ती संपली, की शनीची अंतर्दशा संपणार त्याबरोबर बुधाची महादशा पण संपणार. त्यामुळे दुसरी अंतर्दशा नाही आहे. एकमेव शनीची अंतर्दशा आहे. बघा शनी अंतर्दशा स्वामी आहे. काय तो सिग्निफिकन्स करतो 9, 11 आहे, 4, 9 आणि 1, 12. ठीक आहे म्हणजे वीक आहे, कमकुवत आहे. पण आहे 11 नंबर आहे त्याच्यावर आपण जाऊ शकतो पुढं. शनीचं सप बघा तुम्ही 10 चंद्र आहे. चंद्राचं कार्यक्षेत्र आपण बघितलंय. म्हणजे शनीचं सप देखील अनुकूल आहे. म्हणजे महादशा अनुकूल आहे आणि अंतर्दशा शनीची ती पण अनुकूल आहे. इथे शनीच्या बाबतीत आपल्या Facebook ग्रुपवर ते हे झालं क्लॅरिफिकेशन, की वरवर बघितलं तर शनी आपल्याला दिसतो, की 6चा कार्यश होत नाहीये. परंतु षष्ठम भावाचं जेव्हा कार्यक्षेत्र तुम्ही काढाल, तेव्हा लक्षात येईल, की षष्ठम भावाचं कार्यक्षेत्र फक्त एकट्या चंद्राकडे आहे. म्हणजे चंद्र हा एकमेव ग्रह, की जो षष्ठम स्थानाचा कार्यश होतो. असं जेव्हा होतं, तेव्हा आपण स्पेशल नियम वापरतो आणि चंद्र ज्यांच्या उपनक्षत्र स्वामी आहे किंवा जे ग्रह चंद्राच्या उपनक्षत्रात आहेत असं म्हणू आपण, ते सर्व ग्रह षष्ठमाचे कार्यश होतील या पर्टिक्युलर केसमध्ये. आणि तशा तऱ्हेने बघितलं तर चंद्रात ज्यांचा उपनक्षत्र स्वामी आहे असा शनी आहे. त्यामुळे आणि शनी एकटाच आहे. त्यामुळे शनी हा षष्ठम भावाचा प्रथम दर्जाचा कार्यश होतो. जरी त्या टेबलमध्ये तुम्हाला दिसत नसला, समोरचं जे टेबल आहे त्यात जरी दिसत नसला, तरी हा नियम आहे. आता या टेबलमध्ये का दिसत नाही? कारण हे सॉफ्टवेअर ज्यांनी लिहिलं त्याला कदाचित तो नियम माहिती नसेल किंवा माहिती असला तरी त्यानं जो सर्वमान्य असं काही वाटत नसल्यामुळं त्यांनी त्याचा समावेश केला नसेल. काही कारणं असतील. कारण सॉफ्टवेअर लिहिताना त्यांनी जे कृष्णमूर्तींची जी रीडर्स आहेत त्याप्रमाणे केलेलं काम दिसतंय आपल्याला आणि त्या कृष्णमूर्तींच्या रीडरमध्ये हा नियम नाही आहे. हा नियम नंतर बऱ्याच उशिरा शहासेने आणि या लोकांनी अभ्यासातनं मांडला आणि मी पण पहिल्यांदा जेव्हा हे शहासेनेच्या पुस्तकात वाचलं तेव्हा मी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण काही केसेसमध्ये मलाही लक्षात आलं, की असं घ्यायला पाहिजे. म्हणजे शहासेने जे बोलत आहेत ते बरोबर आहे. बऱ्याच पत्रिकेत मला तो अनुभव आला. त्यामुळे तो नियम मी स्वीकारला. केवळ शहासेने म्हणतायत म्हणून नाही, तर मलाही त्याचा पडताळा आला आणि तसा पडताळा आला म्हणून मी तो वापरायला सुरुवात केली आणि माझ्यापुरता तो नियम आहे आणि तो मी सांगतो. तुम्ही ठरवा म्हणजे हा गोखलेंचा नियम नाही आहे, शहासेनेंचा नियम आहे हेही मी तुम्हाला सांगितले. त्यामुळं परत अनुभव हाच तुमचा गुरु. तुम्ही ठरवा, की हा नियम वापरायचा की नाही. काही जण वापरतात, काही जण वापरत नाहीत. इट्स अप टू यू. तर तशा अर्थानं शनी जरी इथं दिसतात मी लिहून दाखवले त्याच्यामध्ये 11चा जरी कार्यश जरी जो 6चा पण कार्यश आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे तशा अर्थानं आपल्याला 6 भाव मिळाला. बुधाच्या माध्यमातून आपल्याला 8 हा अ दर्जाचा मिळाला आणि इथं 6 शनी अ दर्जाचा. म्हणजे 2 भाव मिळाले आपल्याला. आता राहिले फक्त 2 आणि 11. नेमका पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, की 2 आणि 11 हे आपल्याला लागतील. 6 मिळालेलं आहे, 8 मिळाले आहे. आपण साधारण एक साखळी जुळवायचा प्रयत्न करत असतो आणि 2, 11 जर बघितलं तर तुमच्यासमोर
प्रत्येक भावाला कोणकोणते ग्रह कार्यश होतात ते दिले, 2 दिले, 6 दिले. तुम्ही बघू शकता टेबल आहे. तिथं शनी मी जादा दाखवला, गोल करून दाखवला. तो विशेष अधिकार ज्याला आपण म्हणू, खास नियमानं आलेला आहे. ज्या सॉफ्टवेअरने टेबल बनवलंय त्याच्यात त्यांनी ते शनीचा उल्लेख ते एसे म्हणजे शनी मी नंतर लिहून सुपर इम्पोज केले. कारण ते या सॉफ्टवेअरमध्ये त्याची सोय नव्हती. असा नियम वापरायची किंवा असे नियम ॲड करायची सोय पण नाही. म्हणजे खरंच जे सॉफ्टवेअर असतं चांगल्या तऱ्हेने मी मी जेव्हा सॉफ्टवेअर लिहितो तेव्हा या सगळ्याचा विचार केलेला असतो, की उद्या कुणाला त्याचे स्वतःचे नियम वापरायचे असतील, तर त्याला तशी सॉफ्टवेअरमध्ये सोय मी करून देतो, की तुझे नियम हे आमच्या पद्धतीने टेबल आलं. तुझे हे 4 नियम आहेत ते वापरलं तर हे असं पण टेबल होऊ शकतं. अशी 2 टेबलं मी त्याला दिली असती. तू ठरव कुठलं वापरायचं ते. एनिवे तो त्याचा प्रश्न आहे. तर आपल्याला आता महादशा बघितली, अंतर्दशा बघितली. आता विदशा बघायची आहे. कारण आपल्याला आणखीन कारण 2 वर्ष आपल्याकडे आहेत. म्हणजे बुधाची अंतर्दशा बुधाची महादशा 2 वर्ष आहे. त्यात शनीची शेवटची अंतर्दशा आहे ती 2 वर्षाचीच आहे. म्हणजे आपल्याला अजूनही 2 वर्षापर्यंतच आपण आलेलो आहे. त्याच्यापेक्षा नॅरो डाऊन करायला पाहिजे. छोटासा कालावधी निवडता आला पाहिजे. म्हणजे आपल्याला विदशा, सूक्ष्मदशा देखील बघायला लागेल काही केसेसमध्ये. तर विदशा तरी तुम्ही बघाच असं मी म्हणेन. कारण विदशा जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण एक 8-15 दिवसाच्या कालावधीत येऊन जातो. सूक्ष्मदशा बघितली तर 1 किंवा 2 दिवस. प्राणदशा बघितली तर मला वाटते काही तासात तुम्हाला मिळेल. पण त्याची आवश्यकता नाही. मी तुम्हाला वारंवार सांगतो. अगदी अमुक दिवशी इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी, इतक्या सेकंदांनी सांगायची गरज नाही आहे. हे तर मी पुन्हा त्याच्यावरती लेक्चर देत नाही. खूप वेळा मी आत्तापर्यंत सांगून झालं, की अप्रॉक्सिमेट एक 8 दिवस, 15 दिवस जसा प्रश्न असेल तसं. काही वेळेला अगदी सूक्ष्म द्यायची गरज असेल तर करा तसं. तसंही करू शकता तुम्ही. पण लग्न हे याच्यासाठी एवढं अगदी इतकं प्रिसाइजली ह्या मुहूर्तावर तुझ्या डोक्यावर अक्षता पडतील, सुयोग मंगल कार्यालयात लग्न होईल, हे काही सांगायची गरज नाही आहे. एनिवे तर मग ह्या वेळेसनं बघितलं तर टेबल तुमच्या समोर आहे. आपल्या लक्षात येईल की मंगळ आणि शुक्र हे 2च प्राणी असे आहेत, ग्रह, की जे 2 आकाराचे बलवान कार्यश म्हणतो. बका जी भाषा वापरायला सुरुवात केली बरं का, बका बका. तर बलवान कार्यश हे 4 स्टेपवाले बका बका बका. पहिल्यांदा मला कळायचं नाही डॉट का असं का बका का लिहिले, कुठला हा बकासूर आहे का काय. बऱ्याच वेळेला मला अरे बापरे, अरे बका म्हणजे बलवान कार्यश. एनिवे ती एक विनोदाची सगळी 4 स्टेपवाले सगळे तसेच. एनिवे तर शुक्र आणि मंगळ हे 2च आपल्याला त्या दृष्टीने विचारात घेण्यासारखे आहेत. त्यामुळे इथं जर बघितलं तर शनीच्या ज्या आत्ता सध्याची अंतर्दशा चालू आहे, त्यात आत्ता बुधाची विदशा चालू आहे, मग पुढं केतूची येणार, शुक्राची, याप्रमाणे ते सगळं चालणार आहे. पण त्यातल्या बाकीच्याचं आपल्याला काही फिकीर करायची नाही आहे. आपल्याला फक्त मंगळ किंवा शुक्र या 2 पैकी कोणाची तरी निवड करायला लागेल. कारण का तर ते 2 आकाराचे कार्यश आहेत. खालच्या याच्यावर बघा तुम्ही मंगळ आणि शुक्राचे सब बी लिहून दाखवलेत. ते काय तर मी पुन्हा वाचून दाखवत नाही. तुम्ही वाचताय किंवा तुम्ही केलं असेल तर तुमच्याकडे हे असेलच. त्यामुळं आयदर मंगळ किंवा शुक्र आणि दोन्ही विदशा त्या दृष्टीने अनुकूल आहेत. इथं साखळ्या पण पूर्ण होतात आपल्या. 8 नंबर बुधाने दिला आहे, 6 नंबर शनीने दिला आहे, 2 आणि 11 आपल्याला शुक्र आणि किंवा मंगळाच्या माध्यमातून मिळतील. आता फक्त शुक्र का मंगळ एवढं आपल्याला ठरवायचं. त्याप्रमाणे मग शुक्राचं मी शुक्राचं तुमच्यासमोर करून दाखवलं. आता आपल्याला आपली साखळी जर झालीच तयार तर कशी होईल, बुध महादशा स्वामी, शनी अंतर्दशा स्वामी आणि शुक्र विदशा स्वामी. मग आपल्याला ती पेअर जमवायची असती. ती तुम्ही 2 मार्गाने इथं करू शकाल. म्हणजे महादशा स्वामी आणि अंतर्दशा स्वामी किंवा अंतर्दशा स्वामी आणि विदशा स्वामी असं घेऊ शकता. पण महादशा स्वामी आणि विदशा म्हणजे इथं समोरच्या उदाहरणात आणि शनी अशी जोडी वापरू शकता किंवा शनी आणि शुक्र अशी जोडी वापरू शकता. पण मंगळ आणि शुक्र असं एक उडी मारून पलीकडे जाऊ शकत नाही. हे लक्षात ठेवा. मग आपण संबंध राशीचक्राचा हा जो कालावधी आपल्याला दिलेला आहे महादशा विदशाचा, तो आहे 28 फेब्रुवारी ते 9 सप्टेंबर. बराच मोठा आहे. 7 महिन्याचा कालावधी आहे. 7 महिन्यात साधारण सूर्य त्याचं गोचर बघायला लागेल. कारण 7 महिने आहेत. एका महिन्यापेक्षा कमी असतं तर आपण चंद्राचं बघितलं असतं. 7 महिने असल्यामुळे रवीचं गोचर बघायचं आहे. या 7 महिन्यात 7 राशीतनं रवी जाणार. कारण एका महिन्यात 1 रास असं त्याचं गणित आहे. त्यामुळे खाली मी तुम्हाला सगळं दाखवले. प्रत्येक 26 फेब्रुवारी ते 14 मार्च तो कुंभेत असेल, मग मीनेत जाईल, मग मेषेत जाईल, मग वृषभेत जाईल, मिथुनेत जाईल, असं सगळं लिहिलंय. तुम्ही वाचून बघा. ह्याच्यात कुठंही आपल्याला बुधाची रास शनीचं नक्षत्र, शनीची रास बुधाचं नक्षत्र मिळत नाही. त्याचबरोबर कुठंही आपल्याला शनीची रास
शुक्राचं नक्षत्र किंवा शनीचं नक्षत्र आणि शुक्राची रास असं कुठंही कॉम्बिनेशन मिळत नाही. एकंदर आपण ही 2 कॉम्बिनेशनचा विचार करतोय. याचा अर्थ काय होतो, की जरी शुक्राची विदशा घटनेसाठी अनुकूल आहे, 2-11 आहेत. पण त्यावेळेला त्याच्या शुक्राची जी विदशा चालू आहे 26 फेब्रुवारी ते 9 सप्टेंबर ह्या काळामध्ये गोचर भ्रमण अनुकूल नाही आहे. लक्षात ठेवा, गोचर भ्रमण अनुकूल असणं ही अत्यंत आवश्यक स्टेप आहे. ती तुम्ही वगळून प्रिडिक्शन करू शकत नाही. अनेक Facebook असू दे, YouTube असू दे, पुस्तकं असू देत, गोचर भ्रमण न बघताच केस स्टड्या सोडवलेल्या आहेत आणि बरोबर आल्या म्हणून आता पुन्हा सांगतो 50% वेळा छापाकाटा करून सुद्धा तुम्ही बरोबर येऊ शकता. त्यामुळे एकाची एक केस स्टडी बरोबर आली म्हणजे तो मोठा तज्ज्ञ झाला असं नाही. एखादी फुसकुली असती त्याच्यावरनं आपण सगळं करू शकत नाही. पुन्हा एकदा सांगतो की हे जे दावे करतात मग माझं उत्तर बरोबर आलं त्याचं काय? याचं आता योगायोगानं आलं उत्तर बरोबर. छापाकाटा केला असताच तरी सुद्धा 50% वेळा तू बरोबर आला असता, एवढी मगजमारी करायची गरज नव्हती ना. 70% वर तू ॲक्युरेसी दाखव, तेवढ्या 10 केस स्टडी टाक, मग बघू पुढचं. ठीक आहे. तर शुक्राची विदशा काय आपल्याला योग्य नाही कारण गोचर जमत नाही आहे. मग ठीक आहे, मंगळाची बघू. मग इथेही साखळीत आणणारा बुध शनी हे तर घ्यायचं किंवा शनी मंगळ असं आपण घेऊ म्हणजे जोड्या जमवायच्या दृष्टीने. आणि पुढच्या स्लाईडमध्ये तुम्ही बघा मी सगळं करून दाखवलं की आता आपला कालावधी तसा कमी आहे, लहान आहे. आणि त्यात जर बघितलं 16 डिसेंबर ते 14 जानेवारीमध्ये तो धनुराशीत आहे, तिथं गुरु राशीचा आहे, त्यामुळे तिथं कुठेही साखळी जुळत नाही आहे. मग 15 जानेवारी ते 12 फेब्रुवारी हा काळ असतो मकरेत शनी जातो, रवी मकरेत जातो, मकरी शनीची रास आहे आणि तिथं आपल्याला तुम्हाला बुधाचं नक्षत्र मिळतं. झालं म्हणजे बुध शनी ही जोडी जमते म्हणजे बुधाचं नक्षत्र शनीची रास आणि तो कालावधी तुमच्या समोर आहे फेब्रुवारी महिन्याच्या 15 दिवस 1 ते 13 काय असेल ते. म्हणजे या कालावधीत आपल्याला बुधाची महादशा आहे, शनीची अंतर्दशा आहे, दोन्ही अनुकूल आहेत. बुधाच्या माध्यमातून 8 मिळतं, शनीच्या माध्यमातून 6 मिळतं, 11चा ब दर्जाचा कार्यशाहीच आहे. मंगळाच्या माध्यमातून 2-11 मिळतात आपल्याला. 2 तरी मिळतं कारण मंगळ 2चा हे आहे 11चा आहे. प्लस मधल्या काहीतरी राहून गुरुच्या एखादी सूक्ष्म दशा उचलली तुम्ही की साखळी 100% पूर्ण होते. गोचर जमणं, रवीचं गोचर तिथं अनुकूल आहे. त्यामुळं त्याला आपण सांगू शकतो. मी जातकाला काय सांगितलं बघा, दावा मंजूर होईल कारण मला ग्रहाने कौल तसा दिलेला आहे. दावा मंजूर होईल, पैसे मिळतील. पण आहे पण काय आहे, ग्राहक पंचायत किंवा लवाद जिथं थोडासा न्यायनिवाडा होतो त्यांच्यासमोर तुला ही केस घेऊन जायला लागेल. ही नेहमीचे चॅनेल्समधनं म्हणजे नेहमीचे चॅनल म्हणजे काय, मी विमा कंपनीकडे अर्ज करणार, मग तिथं खेटे घालणार, या साहेबाला भेट, त्या साहेबाला भेट, काय झालं हो माझ्या क्लेमचं, कुठं अडले, हे तुम्ही केलेलंच आहे. त्यानं तुम्हाला यश कधी पुढे जरी केलं तरी यश मिळणार नाही. तुम्हाला यश मिळणार आहे ते एकाच याच कंडिशनवर की तुम्हाला ग्राहक पंचायतीमध्ये जायला लागेल, तिथं दाद मागावे लागेल, विमा कंपनी विरुद्ध खटलाच भरायला लागेल एक प्रकारे, किंवा बऱ्याच वेळेला विमा कंपनीचे आर्बिट्रेटर असतात म्हणजे लवाद म्हणतो आपण त्याला, एक प्रकारे मिनी कोर्टच म्हणू. तिथं जाऊन तुम्ही तुमचे कागदपत्र केस त्यांची विमा कंपनीचे प्रतिनिधी येतात आणि मग लवाद निर्णय देतो किंवा ग्राहक पंचायत निर्णय देते आणि तो दोघांनी बंधनकारक असतो. तो तुम्हाला करायला लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तिसरं मी त्याला सांगितलं, पैसे साधारणपणे तुला फेब्रुवारी 2020च्या पहिल्या आठवड्यात पहिल्या 15 मिळतील. हा तो कालावधी आपण काढलाय ना तो. त्यानंतर मी त्याला आणखीन एक सांगितलं की त्याला ग्राहक पंचायत किंवा लवादाकडे जायचंय. प्रश्न विचारला डिसेंबरमध्ये, पण मी त्याला म्हटलं की तू मेच्या शेवटचा आठवडा आणि जूनचा पहिला आठवडा हे 15 दिवसाचा जो स्लॉट आहे ना, या स्लॉटमध्ये लक्षात घ्या, मेचा शेवटचा आणि जूनचा पहिला, ह्या जे 15 दिवसाची स्लॉट आहे ना, या स्लॉटमध्येच अर्ज करायचा, आधी नाही नंतरही नाही. मुहूर्त समज, आधी करू नकोस, नंतर करून काय उपयोग होणार नाही. या 15 दिवसातच तू अर्ज कर, निकाल तुझ्या बाजूने लागेल आणि तुला यश मिळेल. एवढं सांगितलं. जातक चिडला. हे होतंच, कारण काय होतं जेव्हा ज्योतिषाकडे एखादा जातक येतो ना, तेव्हा त्यानं काय केलं असतं की एक असं ठरवलेलं असतं की असं असं व्हायला पाहिजे आणि ती ज्योतिषाने तेच सांगावं. म्हणजे लग्नाचा प्रश्न घेऊन एखादी मुलगी आली तर तिला वाटत असेल की पुढच्या महिन्यात तसं लग्न व्हावं, राजबिंडा राजपुत्र तिला मिळावा, आणि तुम्ही सांगताय की नाही अजून 2 वर्ष लग्न होणार नाही, तिला ते पटत नाही. तसं होतं.
जातकाला ते पटलं नाही. दांड पाया पडले त्यानं. "हे काय सांगताय?" म्हटलं. "राव," म्हटलं, "ऑलरेडी 6 महिने झाले आणि तुम्ही अजून पुढं वर्षभर म्हणताय तुम्ही. मी डिसेंबर पुढच्या वर्षी मिळणार म्हणतायत. काय कसलं काय?" म्हणे. "कसं आणि प्लस मला कोर्टात जायला सांगताय. ठीक आहे. तुम्ही कशाला पाहिजे त्यासाठी? ग्राहक पंचायतीत जायचं असेल तर मी ह्याच्या आधीच गेलो असतो. आम्हाला वाटलं तुम्ही काहीतरी बघून सांगाल म्हणून आलो तर तुम्ही काय?" हे बघा म्हटलं, "मला जी पत्रिका त्याचा अभ्यासातनं जे दिसतं ते मी तुम्हाला सांगितलं. आता त्याचं काय करायचं, ते स्वीकारायचं, नाही स्वीकारायचं, त्याच्यावर ॲक्शन घ्यायची हे तुमचा प्रश्न आहे. तिथं मी काही करू शकत नाही. मी माझं काम केलेलं आहे आणि मी माझ्या कष्टाचे म्हणजे ह्याच्यासाठी मी जे एफर्ट्स घेतले, त्याचे मी पैसे घेतलेत. माझ्या डिस्क्लेमरमध्ये हा स्पष्ट उल्लेख असतोच, की मी एफर्ट्सचे पैसे घेतो. बेस्ट एफर्ट्स तुमच्यासाठी घेतोय त्याचे पैसे, ज्या श्रमाचे पैसे आहेत. ह्याच्या आउटकमचे पैसे मी घेत नाही आहे. उत्तर बरोबर येण्याचे पैसे घेत नाही आहे. मी प्रयत्न करण्याचे पैसे घेतोय. जसं डॉक्टर तुमच्यासाठी उपचार करतोय, ऑपरेशन्स करतोय, त्याचे तो पैसे घेतो. पेशंटला बरे करायचे पैसे घेतलेले नाही आहेत. समजा ऑपरेशनमध्ये पेशंट दगावला तरी डॉक्टरला पैसे हे द्यायला लागतात. वकील जेव्हा तुमची केस लढवतो, तेव्हा बेस्ट इंटरेस्ट तुमच्यासाठी असून तो केस लढवतो. बेस्ट एफर्ट्स घेतो. पण तरी देखील वकील तुमची केस हारली म्हणून तुमचे पैसे परत करत नाही. कारण केस जिंकून देतो ह्या शब्दावर त्यांनी तुमच्याकडनं पैसे घेतले नाहीत. मी तुमची केस लढवतो. मी तुमच्या पेशंटवरती उपचार करतो. ह्यासाठी मी पैसे घेतलेत. पेशंट वाचला, नशीब आहे तुमचं. माझ्या प्रयत्नांना यश आलं असं पण म्हणेन. पण पेशंट गेला, दगावला तर दुर्दैव म्हणू, विधात्याची इच्छा होती म्हणून. तसंच होतं. त्याप्रमाणे मी माझं काम उत्तम केलेलं आहे. मी तुमच्या चार्टचा व्यवस्थित अभ्यास करून तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. हवेतल्या गप्पा नाही आहेत. त्याच्यामागं कारण मीमांसा आहे. फक्त मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण हा प्रोफेशनल याचा भाग आहे. तुम्हाला ते समजणार पण नाही मी सांगितलं तरी. मी या उत्तरापर्यंत कसं आलो आणि हे असंच का बोललो? काळ ठरवेल कोण बरोबर, कोण चूक. पण सध्या तरी हे आहे. गेला निघून. पुढं काय झालं? काही झालं नाही त्याचं. त्याने आणखीन काही-काही प्रयत्न केले असतील मधल्या काळात. अहो, मोठी स्टेक होती. 1,00,000-1.5 लाखाचा क्लेम होता. केले असतील प्रयत्न. शेवटी मे महिन्यात त्यानं मला कॉल केलाच. एवढं माझ्याशी चिडून बोलून, माझा अपमान करून गेलेला माणूस परत माझ्या दारात आलाच. "का म्हणे तू?" म्हटलं, "तुम्ही माझ्यावर त्यादिवशी रागावला होतात" म्हटलं. म्हणलं, "आता मी तुम्हाला उभं करून घ्यायचं का?" "नाही हो साहेब चुकलं असं नाही. म्हणजे मी खूप ह्याच्यात होतो, टेन्शनमध्ये होतो." अरे सगळं नेहमीचं सुरू. म्हटलं, "ठीक आहे. त्यावेळेला मी तुम्हाला काय सांगितलं होतं, तुम्हाला ग्राहक पंचायती तिकडं-तिकडं जायला लागेल. त्या दृष्टीने काही प्रयत्न केलेत का?" "नाही" म्हणे. "मग आता" म्हटलं, "करा. काय असेल प्रोसिजर विचारून घ्या." आणि मी सांगितलेला कालावधी मेचा शेवटचा आणि जूनचा फर्स्ट ह्याच्यात तुम्ही अर्ज करा. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. करू शकता तुम्ही. बघा आता ते ऐकायचं की नाही तुम्ही ठरवा. ठीक आहे म्हणे मी करतो. मग त्यानं जूनच्या पहिल्या आठवड्यात अर्ज दाखल केला. मला कळवलं पण मी अर्ज दाखल करून घेतला. हा नंबर मिळाला आहे. मला वाटतं त्याला लगेच जुलै मध्येच त्याला तारीख मिळाली. म्हणजे तिथं आम्ही बघू. ते अगदी ठरल्याप्रमाणे जानेवारीत निकाल लागला. ऑर्डर मिळाली त्याला. ऑर्डर काय मिळाली? जातकाच्या बाजूने निकाल लागला आणि विमा कंपनीने अन्यायकारक पद्धतीनं जातकाचा क्लेम नाकारायची परिस्थिती निर्माण केली असं ग्राहक पंचायतीने नमूद केलं. आणि एवढंच नाही त्यांनी विमा कंपनीनं सांगितलं की जातकाचे जे काही क्लेम होतात तो आणि त्याची क्लेम केलेल्या तारखेपासूनच्या आजच्या तारखेपर्यंतचं व्याज पण त्याला द्यायचं. असा आदेश आता ग्राहक पंचायतीचा आदेश त्याला मान्य करायला लागला. पण तिथे एक अपीलाची सोय असते. म्हणून विमा कंपनीने काय सांगितलं की मेहरबान आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो. पण आम्हाला याच्यावरती विचार करून अपील करायचं आहे. कोर्ट म्हणालं करा. त्यासाठी आम्हाला 1 महिनाभराची मुदत द्या. म्हणजे काय झालं, की 1 महिनाभराची मुदत मागून घेतली, म्हणजे आता लगेच त्या जातकाला पैसे द्यायची गरज नाही. अपील करणार, मग अपीलाचा निकाल लागल्यानंतर मग काय असेल ते जातकाला द्यायची की नाही किंवा व्याज द्यायचं हे सगळं ठरेल. आता हे प्रोसिजर आहे कोर्टाची. त्याप्रमाणे विमा कंपनी तिथनं बाहेर पडली. जातक म्हटला, "आता काय अपीलात काय होते बघू." त्यानं मला तसं कळवलं. मी म्हटलं, "नाही, नाही होणार नाही. तुला मिळतील पैसे." तसंच झालं. एक विमा कंपनीने शेवटी ठरवलं, की अपील करायचं नाही. म्हणजे त्यांनी आधी म्हटलं ना, "आम्ही अपील करू वगैरे." अपील करायचं नाही. ठीक आहे. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं, की वरच्या कोर्टात जरी अपील केलं, तरी त्यांच्या विरुद्धच निकाल लागणार आहे. आणि परत व्याजाचा भुर्दंड आणखीन मोठा होऊ शकतो. प्लस अपील करायचं म्हणजे परत वकील, परत खर्च एवढं करण्यापेक्षा देऊन टाका पैसे. म्हणून त्यांनी फेब्रुवारी आपण जी तारीख सांगितली त्याच ह्याच्यात आता एक्झॅक्ट तारीख जातकाने काही कळवलं नाही आणि मीही विचारत बसलो नाही. कारण जातकाने मला पैसे मिळाल्यानंतर एक 8-15 दिवसांनी तुमच्या म्हणण्याप्रमाणे झालं फेब्रुवारी महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये पैसे मिळाले असं त्याने मला कळवलं नाही. दॅट्स इट. असं उत्तर येऊ शकतं. ठीक आहे.
आता वेताळाला पडलेले प्रश्न, ते विक्रम आणि वेताळ, ते असे प्रश्न आहेत, की आत्तापर्यंत तुम्ही केस स्टडीमध्ये फक्त ते कालनिर्णय कसा करायचा हा भाग तुम्हाला मी सांगत आलेलो आहे. पण मी म्हणतो ना, सुहास गोखले हा जरा वेगळ्या पद्धतीचा ज्योतिषी आहे. लक्षात आलं का? मी मगाशी सांगितलं, की जडपर्यंत जायचं, मुळापर्यंत जायचं हा माझा अप्रोच आहे. हा अप्रोच तुम्हाला इतर फेसबुक शास्त्रींच्याकडे मिळणार नाही, फक्त सुहास गोखलेकडे मिळेल. तेव्हा मी पत्रिकेचा अभ्यास करतो, तेव्हा सर्वांगीण, सर्वकष अभ्यास करतो आणि जातकाला जास्तीत जास्त चांगलं मार्गदर्शन करतो. छटावरचं श्राद्ध उरकत नाही मी. तर त्यात मी जातकाला ह्या गोष्टी सांगितल्या त्या. तर मी एक ग्राहक पंचायत हे का सांगितलं? मी असं पत्रिकेत काय बघितलं? पत्रिका तर समोर आहे तुमच्या. त्याच्या पलीकडे काही नाही आहे माझ्याकडं. हं, आणखीन काही गुप्त माहिती नाही. हे जे आहे ते सगळं तुमच्या समोर आहे. असाच अभ्यास केलेला आहे. ही डॉक्युमेंटेड केस आहे. मी लिहून ठेवलेलं आहे त्यावेळेला. आता मी हे जातकाला का सांगितलं? हे ग्राहक पंचायतीत जा, कोर्टात लवादाकडे जा. अर्ज दाखल करायला मी त्याला एक कालावधी सांगितला होता, मे-जूनचा. मेचा शेवटचा आठवडा आणि जूनचा. हाच कालावधी का सांगितला? कशासाठी? कशाच्या बेसिसवर सांगितला? पत्रिकेत असं काय बघितलं मी? आणि तिसरं, जातकाच्या बाजूने निबाड झाला, पण जानेवारीमध्येच का झाला हो? आपली तारीख तर फेब्रुवारी आली, त्यावेळेला फिजिकली जातकाला पैसे मिळाले, पण जातक म्हणाला, की जानेवारीत कोर्टाची ऑर्डर आली. मग त्यांनी अपिलासाठी मुदत मागून घेऊन शेवटी अपील करायचं नाही ठरवून मला फेब्रुवारीत पैसे देऊन टाकले, अकाउंटला ट्रान्सफर केले. जानेवारीत निकाल आला आणि तो या पत्रिकेतनं दिसतोय. काढा हुडकून. हे 3 प्रश्नाची उत्तरं आहे. सप्लिमेंटरी क्वेश्चन आहेत. बघा तुम्हाला जमतंय का? हे जर तुम्ही नाही केलंत, तर हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला नाही येणार. तुम्ही अशी हाताची घडी घालून बसलात, नाही येणार ज्योतिषशास्त्र. अगदी लिहून देतो स्टॅम्प पेपरवर तुम्हाला. नाही येणार. हे तुम्ही करायलाच पाहिजे, धडपड केलीच पाहिजे, हातपाय मारलेच पाहिजेत. हातपाय मारणार नसाल, तर हे शास्त्र येणार नाही. हे शास्त्र कशाला दुसरी कुठली विद्या, कला येणार नाही. पाण्यात पोहायचं असू दे, एखादं वाद्य वाजवायचं असू दे किंवा आणखीन काही असू दे. तुम्ही जोपर्यंत धडपड करत नाही, हातपाय मारत नाही, तोपर्यंत हे तुम्हाला येणार नाही. आता ते माझं मत आहे. तुम्हाला कोणीतरी भारीतला शिक्षक कोणी भेटत असेल ना, जावा त्यांच्याकडं. बघा ते त्यांच्या पद्धतीनं जर तुम्हाला यश मिळत असेल आणि निष्णात ज्योतिषी तुम्ही जर होणार असाल, तर आनंदच आहे. चांगले ज्योतिषी हवेतच. समाजाला गरज आहे. त्यामुळं कुणाच्या कोंबड्यानं आरवण्यानं जर सूर्य उगवल्याशी मतलब आहे, असं आपण म्हणतो तसं. कदाचित मला नाही यश आलं, तुम्हाला शिकवायला आलं नाही. गोखले सर काय चांगलं शिकवत नाहीत, डोक्यावरनं गेलं. दुसरा कोणीतरी उत्तम शिकवत असेल आणि त्याच्यानं तुम्हाला जर एक पत्रिका करायची नाही, केस स्टडी सोडवायचे नाहीत, काही नाही करायचं, नुसतं ऐकायचं आणि आपल्याला ज्योतिष आलं, असं जर कोणी, तर मलाही नाव सांगा, मलाही नाव सुचवा. मी त्याच्या क्लासला तुमच्याबरोबर मी पण बसीन. इतकं सोपं असेल ना, की पत्रिका करायची नाही, ग्रहाची स्थिती बघायची नाही, टेबलं मांडायची नाहीत, दशाविदशा बघायच्या नाहीत, काही करायचं नाही. फक्त एक व्हिडिओ बघायचा आणि ज्योतिष आलं. असं जर कोणाकडं जर असेल ना, तर मी तुमच्या बरोबरीने तुम्ही मागच्या बाकावर असेल, तर मी तुमच्या पुढं जाऊन तुमच्या पुढच्या बाकावर बसीन आणि असं करून ऐकीन. मला हवं आहे ते. एवढं कशाला 36 वर्ष घालवायची हो? हां, हे जर असं येत असेल, करून चमच्यानी औषध पिल्यासारखं ज्योतिष येत असेल, माहीत नाही मला असं कोणी असेल आणि तुम्हाला जर माहीत असेल किंवा मला सापडला आज, उद्या, परवा, पुढच्या वर्षी, मला जरूर कळवा. मी तुमचा ऋणी राहीन. हे करा तुम्ही. हे कदाचित आजचं हे शेवटचं व्याख्यान असेल, की ह्या पद्धतीची अपील्स मी तुमच्याकडे करतोय, की सोडवा, प्रयत्न करा. जेवढं जमेल तेवढं करा. हातपाय मारा. कुठेतरी कुदळ मारल्याशिवाय पाणी लागणार नाहीये. कुठं पाणी लागेल असं करत 6 वर्ष, 10 वर्ष बसलात तरी पाणी मिळणार आहे का तुम्हाला? कुठेतरी कुदळ ही मारायलाच पाहिजे. इथं नाही लागलं पाणी, इथं लागेल, इथं नाही तर तिथं. करायला लागतं कुठेतरी. ते जर तुम्ही करणार नसाल, तर हे शास्त्र येणार नाही. म्हणून हे शेवटचं सांगतोय, पुढच्या केस स्टडीजपासून ड्राय होईल ते सगळं. जरा आटून जाईल आणि फक्त शुष्क व्यवहार ज्याला म्हणतात तो राहील. बघा तुम्हाला आवडत असेल तर. ठीक आहे. आता पुढच्या आठवड्यासाठी केस स्टडी देतो सोपी. हे होते का? हां, आलं. घटस्फोट. आता इथं यानं जातकाने मला विचारलंय, की घटस्फोट होईल का असं विचारलं, की घेऊ? अशा अनेक अर्थानं तो प्रश्न होता. झालं तर काय 3 वर्षापूर्वी लग्न झालं तर. 3 का 2 वर्ष मला वाटते आणि काही दोघांचं पटलं नाही अजिबात.
दोघंही हायली एज्युकेटेड होते. हा एम-टेक होता आणि ती काहीतरी अशी बरीच शिकलेली होती. दोघंही आय-टीमध्ये काम करत होते. दोघांनी लाखा-लाखाच्या घरात पगार होते महिन्याला. त्यामुळे तुम्हाला साधारण कल्पना आली असेल त्यांचं सण काय चाललं असेल घरात. किरकोळ गोष्टीवरनं सुद्धा त्यांचे झगडे व्हायलेले. कुठेही ॲडजस्टमेंट नाहीत, काही नाही. दोघंही पराकोटीची इगोइस्टिक होते आणि त्यामुळं मग पटलं नाही त्यांचं आणि नवरा-बायको गेले वर्षभर विभक्त राहतायत. ती माहेरी निघून गेली. काही काही काळ माहेरी गेली. नंतर तिने स्वतःचा फ्लॅट घेऊन तिथे एकटी राहते आणि हा इथे त्याच्या स्वतःच्या घरी एकटी राहतोय. दोघांच्यात कुठलंही संभाषण नाही, बोलणं नाही, चालणं नाही, काही नाही. तो कंटाळला. असं आयुष्य वाया घालवायचं का? बरं आता ह्याच्यातनं काही म्हणजे इतर लोकांनी मध्यस्थीचे प्रयत्न वगैरे केले असतील. तो म्हणाला, "थोडंफार आमचे काका वगैरे मध्ये पडले, पण काही उपयोग झाला नाही." असं त्याचा उल्लेख होता. मग याचा अर्थ होता, की आता हे काही जोडण्याचं काही प्रयत्न होणार नाहीत किंवा झाले तरी ते यशस्वी होणार नाही. मग असं खुरडत बसायचं का? अजून वय आहे, 30 वर्षाचं वय आहे. अजून बरंच आयुष्य पडलंय. हिच्याशी नाही जमलं. होतं. नाही जमलं तर नाही जमलं. ठीक आहे, त्यात काही फार मोठा अपराध नाही. आपला अंदाज चुकला, निर्णय चुकला. असे 100 निर्णय आपले चुकत असतात. दुसऱ्या याच्याशी कोणाशी जमेल आपली गाठ. त्यामुळं घटस्फोट घ्यावा का? होईल का? कधी? वगैरे अशा पद्धतीने तो आला होता. लक्षात ठेवा घटस्फोटचे जेव्हा कोर्टात अर्ज जाऊन ती कोर्टाची केस होती, त्यावेळेला आपल्याला ह्याच्यात काही बोलायचं नाही. इथं अजून कोर्टाची कुठलीही प्रक्रिया म्हणजे जनरली घटस्फोटाची प्रक्रिया म्हणजे एक वकील लागतो. वकिलातर्फे एक नोटीस तयार करायला लागते किंवा ड्राफ्ट करायला लागतो. मग तो त्या अपोझिट पार्टीला पाठवावा लागतो. त्यांची सही किंवा मान्यता घ्यायची आणि मग फॅमिली कोर्टात अर्ज वगैरे सगळे पुढची प्रोसिजर असते. तसं अजूनही काही झालं नुसता विचार चालला होता. त्यामुळं मग आपल्याला ही प्रश्नकुंडली आहे. हे कोणीचा जन्म असू शकत नाही. प्रश्नकुंडली आहे 11 डिसेंबर आणि हे सगळं नाशिक वगैरे सगळं लिहून घ्या म्हटलं तर. आपल्याला ठरवायचं आहे, की ह्यांचं होणार काय? घटस्फोट होणार का नाही? होणार असेल तर केव्हा? आता पुन्हा लक्षात ठेवा, मी सांगणार नाही, हे काम तुमचं आहे. इतकं डंब पण बनू नका. घटस्फोट खास करून हिंदू कायद्यानुसार जातक हिंदू होता, हे वाटलं तर सांगतो तुम्हाला. जातक आणि त्याची बायकोही हिंदू होती. हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचं रीतसर विधिवत लग्न झालेलं होतं, हेही सांगून ठेवतो. ॲडिशनल माहिती. त्यामुळं जराही तुम्हाला इंटरनेटवरती सर्च करायला लागेल आणि घटस्फोटाची पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. पूर्ण प्रक्रिया म्हणजे 2 व्यक्तींचं त्यांचं लग्न झाले, त्यांना आता घटस्फोट पाहिजे असेल दोघांनी, तर ते प्रोसिजर काय असती, ही माहिती तुम्ही काढा किंवा तुमच्या ओळखीचं कोणी वकील असेल, तर त्यांना कॉल करा आणि विचारा. काय कसे काय म्हणजे सगळ्यात लवकरात लवकर फास्टेस्ट घटस्फोट केव्हा आणि स्लोएस्ट घटस्फोट केव्हा किंवा घटस्फोटाची काय फॅमिली कोर्ट असतं का सिव्हिल कोर्ट असतं, साधारण किती वेळ लागतो, त्यांची प्रोसिजर काय हे समजून घ्या आणि मग टाईम फ्रेम ठरवायची आहे तुम्हाला. हे का? कारण अजून आता जातकाच्या मनात विचार आहे, ती त्याची बायको वेगळी राहते, कुठलाही संसार सुख नाही, तीव्र स्वरूपाचे वैचारिक मतभेद आहेत, त्यात परत एकोपा होण्याची, समझोता होण्याची कुठलीही शक्यता दिसत नाही आहे. त्यामुळे तो घटस्फोटाचा अर्थ तो इनिशिएटिव्ह घेऊन हे करणार आहे आणि ती बाजू ऐकेल असा त्याचा विश्वास आहे. फक्त हे करावं का, घेऊ का वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. त्यामुळे आत्ता कशात काही नाही आहे. इथनं पुढं केलं तुम्ही आता माझ्यासमोर बसलेलं जातं काय संध्याकाळी घरी जायला त्याच्या वकिलाला फोन करेल, चला तुम्ही घटस्फोटाची कागदपत्र तयार करा. बरं इथनं ती पुढं प्रोसिजर ट्रिगर होऊ शकते. आत्ता काहीच नाही आहे. दुसरी गोष्ट घटस्फोटामध्ये अनेक कारणं, अनेक वळसे असतात. खास करून नवरा-बायको आहेत आणि त्यांना मूल आहे आणि ती घटस्फोटाच्यासाठी अर्ज गेले, तर मोठा इश्यू येतो त्या मुलाची कस्टडी कुणी घ्यायची. तो निर्णय कोर्ट देतं. बराच त्याच्यावरती वादविवाद होऊ शकतात, युक्तिवाद होतात. तर मग मुलाची कस्टडी, मुलगा किंवा मुलगी असेल त्याची कस्टडी हा एक मोठा इश्यू काही बाबतीत असतो. जिथं ज्या जोडप्यानं संतती आहे त्यांच्या बाबतीत. काही वेळेला असं असतं, की जी महिला असते त्यातली, ती पोटगीचा हे दावा करू शकते. कारण आपल्या हिंदू विवाह कायद्यानुसार जेव्हा पुरुष एखाद्या स्त्रीला पत्नी म्हणून स्वीकारतो, विधिवत लग्न लावतो, तेव्हा त्या पत्नीची आयुष्यभर पालनपोषण करण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकलेली असते. लक्षात ठेवा. त्यामुळं त्यानं जरी जा घटस्फोट दिला जा असं जरी झालं, तरी त्या बायकोला पोटगी मागायचा हक्क असतो. तो स्वेच्छा असतो. म्हणजे ती म्हणू शकते मला पोटगी पाहिजे किंवा ती म्हणते नको मला काय त्याची पोटगी-बिटगी नको माझं मी बघीन. असं आहे. त्यावेळेला जज विचारतात, "बाई तुला पोटगी हवी आहे का?" ती हवी आहे असं म्हणाली, तर मग ते पोटगीचं सगळं चालू होतं. उत्पन्न किती काय वगैरे. समजा
आत्ता त्या घटस्फोट झाला त्यावेळेला त्या बायकोनी म्हटलं की मला पोटगी पाहिजे कारण मला दुसरा उत्पन्नाचा मार्ग नाही आहे. मग कोर्ट पोटगीचा अर्ज मंजूर करतो, त्याला पोटगी द्यायला लागते. पण त्या महिलेने समजा दुसरं लग्न केलं किंवा तिचं स्वतःचा उत्पन्नाचा मार्ग निर्माण झाला, म्हणजे तिला नोकरी लागली, तर मग ती पोटगी थांबती जोपर्यंत हे आहे कंडिशन. काही वेळेला असं की ती जर ऑलरेडी नोकरीत असेल, आता ह्या केसमध्ये दोघेही नोकरीत आहेत, त्यामुळे ह्या महिलेला काही पोटगीचा अर्ज दाखल करता येणार नाही. तिला जर पोटगीचा अर्ज दाखल करायचा असेल तर तिला ती नोकरी सोडायला लागेल किंवा लपवावी लागेल. ठीक आहे. त्यानंतर काही वेळेला इस्टेटीचे वाद होतात. म्हणजे ॲमेझॉनचा जो बेझोस आहे त्यानं आपल्या बायकोला काही अब्जावधी रुपयाची हे दिली, ॲलिमनी देऊन टाकली. केवढा मोठा दावा होता तो. जगातला सगळ्यात मोठा एक्सपेन्सिव्ह डायव्होर्स केस मानली जाते ती. एवढं मला वाटतं अब्जाधीच नाही, त्याच्याही पलीकडे खरवमध्ये जातं तेवढे पैसे त्याच्या बायकोला मिळाले. कारण बेझोसकडे तेवढी संपत्ती होती आणि त्यातला निम्मा वाटा तिने मागितला. मग ते सेटलमेंट झालं. त्यामुळे काही वेळेला इस्टेट असतात आणि काही वेळेला असंही होतं की केवळ इस्टेटीसाठी एखादी बाई एखाद्या पुरुषाशी लग्न करते आणि लग्न झाल्यानंतर एक 6 महिने वर्षभरात खुसपट काढून निघून जाते, घटस्फोटाचा अर्ज करते आणि इस्टेट मिळवते. टेम्पररी लग्न इस्टेटीसाठी असंही होतं. त्यामुळे इस्टेटीचे वाद तिथं असू शकतात. आणखीन घटस्फोटाची केस स्ट्रॉंग व्हावी म्हणून बऱ्याच वेळेला खोटे नाटे आरोप केले जातात. त्याच्यामध्ये काही आरोप क्रिमिनल स्वरूपाचे असतात, डोमेस्टिक व्हायलन्सचे असतात. मग ती केस नेहमीची साधी घटस्फोटाची न बनता क्रिमिनल केस बनते, लक्षात ठेवा. त्यामुळे जेव्हा तुमच्यासमोर अशा टाईपचे प्रश्न येतात तेव्हा ही सगळी चौकशी करा जी मी लिहिले की घटस्फोट सरळ होणार आहे, म्युच्युअल कन्सेंट, म्युच्युअल अंडरस्टँडिंगने होणार आहे, म्हणजे मोठे वादविवाद काही नाही आहेत, दोघंही सुशिक्षित आहेत, दोघंही नोकरीत आहेत, त्यामुळे पोटगी नाही, संतती नसल्यामुळं मुलांच्या कस्टडीचा प्रश्न येत नाही आणि आत्तापर्यंत कुठलीही क्रिमिनल किंवा डोमेस्टिक व्हायलन्स फाईल झालेली नाही आणि ती 1 वर्षभर विभक्त राहते. त्यामुळे आता कुठली डोमेस्टिक व्हायलन्सची केस आता ती टाकू शकत नाही, कारण वर्षभर वेगळे राहतात. हा डोमेस्टिक व्हायलन्स व्हायची परिस्थितीच निर्माण होणार नाही. एकत्र राहिली तर डोमेस्टिक व्हायलन्स, अदरवाईज कसं होणार. त्यामुळे ही तशी क्लीन केस आहे, ओपन अँड शट. ही माहिती घ्या. क्रिमिनल आणि ह्या गोष्टी असतील तर खूप कॉम्प्लिकेशन होतात. त्याचं एक बेरिंग दुसरं असतं की जेव्हा हे क्रिमिनलवर येतं ना तेव्हा बऱ्याच वेळेला ही नेहमीची फॅमिली कोर्टातनं केस बाहेर काढतात आणि नेहमीच्या सिव्हिल कोर्टात दाखल करतात आणि मग तिथं तुम्हाला माहिती आहे तारीख पे तारीख आणि अशा खटल्यांचे निर्णय 6-6 वर्ष लागत नाहीत. माझ्याकडे क्लायंट आहेत त्यांची 7 वर्ष केस चालू आहे, अजूनही निकाल लागलेला नाही आहे. कारण बरंच क्रिमिनल आणि ह्या ॲक्टिव्हिटी त्यात ॲड केलेल्या आहेत त्यांनी. त्यामुळे आपल्याला काल निर्णय करायसाठी आपण ठरवतो की कालावधी, त्यासाठी ही केस कशा पद्धतीची आहे, केस उद्या कोर्टात गेल्यानंतर किती काळात ह्याचा निकाल लागू शकतो वगैरे ह्याचा अंदाज घेण्यासाठी ही सगळी बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन तुम्हाला गोळा करावी लागते. या केसमध्ये मी जी गोळा करून तुमच्यासमोर ठेवलेली. त्यामुळे इथं ओपन अँड क्लोज अशी अशा पद्धतीची क्लीन केस आहे. फार वेळ लागायला नको. त्यासाठी इंटरनेटवर सर्च करायचं. मला विचारू नका याचा प्रमुख भाव कुठला हे विचारायचं नाही, ते तुम्ही हुडकून काढायचं. लक्षात ठेवा. एका याच्यात मी मेसेज टाकला होता, हे जर मी सांगत बसलो तर या कोर्सला आणि या अभ्यासक्रमाला आणि या कष्टीला काय अर्थ नाही. हे तुम्ही मेहनत घ्यायची आहे. आया करून सांगतो हे ह्या स्टेजला नाही एक्सपेक्टेड. ही मेहनत आणि ती काय घ्यायची सांगितले. इंटरनेट घ्या, वकिलाला विचारा, पुस्तकं वाचा, घटस्फोटाचे काय नियम आहेत, कशा पद्धतीने तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. तुम्ही काय ह्याच्यातनं काही घटस्फोटाचे तज्ज्ञ होणार आहेत अशातला भाग नाही, पण तुमचं जनरल नॉलेज, बहुश्रुतता तुमची असते ती वाढते आणि अशा प्रत्येक वेळेला तुम्हाला जसं तुम्ही अभ्यास कराल मेहनतीनं तसं तुम्ही तुमचं नुसतं ज्योतिषशास्त्राचा चंद्रन मंगळन गुरुन शनी एवढं चालत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन बरंच वाचायला लागतं. ते तुम्ही वाचा. ह्या निमित्ताने सगळं होतं ते करा आणि पुढच्या रविवारपर्यंत केस स्टडी पुढच्या रविवारी मी सांगतो. त्याच्यात जर कोणाला प्रयत्न करायचे असेल तर ते करा. आजच्या ह्याच्यात मी थोडंसं हार्श बोललो कारण मी आज ठरवलं होतं की आज शेवटचं बोलायचं. पुन्हा ही मळमळ सगळी काढून टाकायची. पुढच्या रविवारी प्रयत्न करा. कोणी केले नाही, हे नाही, ह्याच्याबद्दल मी एक शब्दही बोलणार नाही. तुमच्या लक्षात येईल की प्लेन केस स्टडी मांडणार म्हणजे मी एखादं माझ्या ब्लॉगवरची केस स्टडी वाचून दाखवतो आहे, या पद्धतीनं ते होईल. काही मी कुणी राग आला म्हणून कोर्स सोडून गेला तरी हरकत नाही. ठीक आहे बाबा, काय नाही पटलं आमचं, होऊ शकतं. मी अनेक ठिकाणून वॉकआउट केलेलं आहे. नाही पटलं म्हणून मी बाहेर पडलेलो आहे. तसं तो बाहेर पडला आहे, मला काही त्याचं वाईट वाटणार नाही. ठीक आहे. दुसरीकडे कुठं चांगलं शिकत असेल तर जरूर जावं. माझ्याकडे कशाला पैसे वाया घालवत आहे असं मी म्हणेन. त्याचं जर भलं होणं असेल, जसं मी जिथं जिथं काम केलं
तिथे एक्झिट इंटरव्ह्यू घेतले. जे लोकं राजीनामा टाकतात त्यांचे इंटरव्ह्यूज मी घेतले. उलटे इंटरव्ह्यू. नोकरीसाठी आत येताना एक इंटरव्ह्यू जसा असतो तसं एक्झिट इंटरव्ह्यू पण आहे. "का रे बाबा, का सोडून चाललात?" असं. ते इंटरव्ह्यूज मी स्पेशालिस्ट होतो. मीच घ्यायचो, बाकी कोणी घेत नव्हतं. सगळे प्रयत्न आम्ही करत होतो. शेवटी नाहीच, आता त्याला नाहीच पटत किंवा त्याला दुसरीकडेच जायचं असेल तर आम्ही काही त्याचा हात धरून थांबवू शकत नाही. अनकॉन्स्टिट्युशनल होईल, घटनेच्या विरुद्ध होईल, ती वेठबिगारी होईल, गुन्हा पण होईल. त्यामुळे आम्ही म्हणतो बघा, आमच्यापर्यंत आम्ही सगळे प्रयत्न करतोय. तुझं काय असेल तर मग विदिन लिमिट असेल तर आम्ही सॉल्व्ह करू. पण आता तू ठरवलंच आहेस, जातोच आहेस, तर जा. जर तुला खरोखर दुसरीकडे चांगले प्रॉस्पेक्ट मिळणार असतील, चांगला पगार, चांगले लिव्हिंग कंडिशन काय म्हणू, वर्किंग कंडिशन तुला मिळणार असतील आणि त्यात तुझं भलं असेल, वेलकम. आम्हाला त्याचा आनंद आहे. आम्ही तुला तुझ्या काय टॅलेंट आहे म्हणा किंवा त्याला न्याय देऊ शकलो नाही असेल कदाचित किंवा आम्ही तुला पारखू शकलो नसेल म्हणा, आम्ही तुझं जजमेंट करू शकलो नाही, पण समबडी एल्स इज डुईंग दॅट जॉब, वेल अँड गुड. तुझा हित चांगला आहे. तुला आम्ही मोकळं करतो. आम्ही तुझ्या वाटेत येत नाही. तसंच इथंही मी म्हणू शकतो, जर समबडी XYZ जास्त चांगलं सांगत असेल आणि ते तुम्हाला समजणार असेल तर रेल्वे चांगला ज्योतिषी निर्माण व्हावा हा मी जसा प्रयत्न करतो तसं दुसरं कोणी करत असेल तर त्या मार्गाने जर तुम्हाला यश मिळत असेल तर गो अहेड विथ डू दॅट. कारण मी जगातल्या सर्व विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाही, तेवढी माझी कपॅसिटी नाही. त्यामुळे समबडी हॅज टू शेअर द लोड विथ मी अँड इफ दॅट गाय इज डुईंग दिस जॉब परफेक्टली वेल अँड दॅट सूट्स यू, गुड फॉर यू, गुड फॉर मी ऑल्सो. माझ्यासमोर जे नॅरो ज्यांना खरोखर माझ्याकडनं शिकायचं आहे, पत्रिका चुकली आहे हे सांगून सुद्धा ज्यांनी दखल घेतली नाही, असा उपयोग नाही ना मला. तेव्हा करा, तुम्ही प्रयत्न करा. अडचण आली व्हॉट्सअप ग्रुपवर जो व्हॉट्सअप नाही, आपला फेसबुक चालू आहे नाही का, व्हॉट्सअप बंद केलं आता ते. फेसबुकवरती तुम्ही पोस्ट टाका, मी उत्तर द्या. आत्तापर्यंत दिलेले आहेत, कुठे काही चूक झाली आहे का सांगा मला. आणि जे गोल्ड मेंबर आहेत ते कॉल करू शकतात. त्यांनी त्यांचे अनुभव मांडावे की त्यांच्याशी मी किती व्यवस्थित बोलतो फोनवरती, किती माहिती सांगतो. बघा प्रयत्न करून. ज्यांना गोल्डवर मायग्रेट व्हायचे त्या पुढच्या महिन्यापासून, फेब्रुवारीपासून होऊ शकतात किंवा मार्चपासून होऊ शकतात. त्यात त्याचा खरं जास्त फायदा चांगला आहे. 100-200 रुपये जास्त जातील तुमचे, पण इट वर्थ एव्हरी पेनी, एवढं मी सांगतो. आता ती जाहिरातबाजी नाही करत मी, पण तळमळीनं सांगतो. बघा तुम्हाला जमत असेल तर करा प्रयत्न. शेवटी म्हणतो ना आपण की घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाता येतं, पण पाणी प्यायचं की नाही हे घोडाच ठरवतो. तसं थोडंसं इथंही म्हणावं लागेल. मी तुम्हाला घोडा किंवा गाढव म्हणून त्याच्यातला भाग नाही बरं का, पण गैरसमज करून घ्या. मी व्यवहारातलं उदाहरण दिलं, म्हण आहे इंग्रजीत मराठीत ती दाखवली, बाकी काही नाही. प्रयत्न करा. ही केस स्टडी काही फार अवघड नाही आहे, ओपन अँड शट पद्धतीची केस आहे. प्रयत्न करा आणि उत्तर तुमची शेअर करा. बघू कुणाचं काय कसं चाललेलं आहे. ठीक आहे. तर आज इथंच थांबतो. काही शंका असतील तर त्या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता. गोल्ड मेंबर्स फोन करू शकतात. ठीक आहे. इथंच थांबतो. सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो आणि अर्थातच शुभेच्छा. शुभेच्छेची स्लाईड आली नाही ना, त्या शुभेच्छेची स्लाईड दाखवल्याशिवाय मला शुभेच्छा म्हणायलाच काहीतरी वाटतं. शुभेच्छेची स्लाईड आणली बाबा. नमस्कार करतो आणि 10 सेकंद थांबावं लागतो मला. म्हणजे माझा तो शेवटचा एंड पीस आहे ना, तो तेवढ्या 10 सेकंदात मी वाजवतो. ॲक्च्युली तो 13 सेकंदाचा आहे. त्यासाठी मला 13 सेकंद असं थांबायला आणि गंमतीचा भाग आहे. चला आता मीटिंग बंद करून टाकू.